सुई ही इतकी परिणामकारकरित्या काम करू शकते हे सत्य आहे. केसांसारखी सुई असते, बारीक सुई असते, दिसतसुद्धा नाही, पेनलेस असते. मच्छर चावला तरी आपल्याला दुखतं, म्हणजे समजतं, ही समजतसुद्धा नाही. मग प्रत्यक्षरित्या जेव्हा त्याचे रिझल्ट्स आपण पाहतो त्यावेळी आपल्याला बघतो की न चालणारा चालायला लागतो, जिना चढणारा चढायला लागतो, जाडा माणूस बारीक होतो, सुंदर दिसायला लागतात लोक. ॲक्युपंक्चरची सुई अशा विशिष्ट बिंदूंवर शरीराच्या लावली जाते की जिथे औषध तयार होतं आपोआप. म्हणजे शरीर आपल्याला जे पाहिजे असतं, आवश्यक असणारं जे औषध आहे ते शरीर तयार करतं. युद्ध व्हायची, युद्धामध्ये बाण लागायचा, तर एकदा एका योद्ध्याला बाण लागला पायाला आणि त्याला दिसायला चांगलं यायला लागलं, डोळ्याचा प्रॉब्लेम निघून गेला. त्यामुळे असं कसं झालं म्हणून त्यांनी संशोधन केलं की तो बिंदू आणि मग नंतर प्रचलित झाला तो अंगठा आणि पहिलं बोट आहे हां, त्याच्यामध्ये हे इथे दिसतंय का बघा, इथे हा बिंदू आहे. हा बिंदू आपण जसा प्रेस केला रोज तर याने आपला चेहऱ्याचा भाग हा पूर्ण मानेपासून डोक्यापर्यंत या भागावर जितके काही ऑर्गन्स आहेत या सगळ्यावर हा बिंदू काम करणार. आता जेव्हा आपल्याला बिल्डर फ्लॅट देतो त्यावेळी तो तुमची उंची बघून तर ओट्याची उंची नाही ठरवत. त्यामुळे जर तुमची उंची कमी असेल आणि जर ओटा उंच वाटतोय तुम्हाला त्रास होणार आहे. आज किचनमध्ये खूप काम स्त्रिया उभं राहून करतात. मग त्यासाठी काय करावं, किचनमध्ये आपण एखादी खुर्ची ठेवावी. शरीर काही ना काही लक्षणं देत असतं, मग ते वेदनांद्वारे किंवा इतर लक्षणांद्वारे. तर ती लक्षणं आपल्याला ऑब्झर्व करणं, त्यावर पैसा खर्च करावा. आता म्हणतील नाही त्याला परत 2-4 हजार 5 हजार कशाला, काय गरज आहे. नाही, तुम्हाला डॉक्टरला पैसे नाही द्यायचेत ना, तर खरा आपले अनावश्यक जे खर्च चाललेत वैद्यकीय उपचारांवर ते कमी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर त्यामुळे हे दृश्य बघायचं आहे की प्रत्येक गावागावामध्ये एक ॲक्युपंक्चरिस्ट असलाच पाहिजे. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कशाची गरज आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण तू तुझ्या पलीकडे असलेल्या जगाची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असतेस की स्वतःसाठी मात्र वेळच काढत नाहीस. म्हणूनच आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस खास तुझ्यासाठी घेऊन आलो, तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या आजच्या या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सुई टोचून एखादी वेदना कायमची बरी होऊ शकते का? ॲक्युपंक्चर म्हणजे जादूटोणा की शास्त्रीय उपचार पद्धती? ही पद्धत शरीरावर नेमका कसा प्रभाव पाडते हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या भेटीला आलेले आहेत चिकित्सा नी स्पाइन अँड मोडचे संस्थापक श्री रमाकांत देवरुखकर सर. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ चिकित्सा, ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक आणि जगभरातील विविध आधुनिक उपचार पद्धतींचे प्रभावी इंटिग्रेशन करून लाखो रुग्णांना त्यांच्या वेदनांपासून मुक्त करत आहेत. गुडघेदुखी असो, स्लिप डिस्क असो, मायग्रेन, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स किंवा क्रॉनिक वेदना, समस्येच्या अगदी मुळाशी जाऊन ट्रीटमेंट देणं हे चिकित्सेच्या टीमची ओळख आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सुई शरीरात गेल्यानंतर नेमकं काय होतं, त्याचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि ही उपचार पद्धती इतकी प्रभावशाली कशी काय आहे. तुम्हालाही जर या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा असेल तर याच्या डिटेल्स आम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा आहेत, तुम्ही यांना संपर्क साधू शकता. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. साधे, समजण्यास सोपं, उपचारक्षम मार्गदर्शन करणारे, त्याचबरोबर तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला योग्य दिशा दाखवणारे श्री रमाकांत देवरुखकर सर यांचा. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. अगदी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न, ॲक्युपंक्चर म्हणजे काय? बरोबर. तुम्ही मगापासून जो उल्लेख करतात की सुई टोचून बरं होता येतं का, म्हणजे सुई हा शब्द हा अतिशय मुख्य आहे या आपल्या आजच्या संभाषणामध्ये. आणि सुई म्हटलं की अगदी लहानपणापासून बाळाला सुद्धा घाबरवलं जातं की तू जर जेवला नाहीस तर तुला बघा डॉक्टरकडे नेऊन मोठी सुई लावणार. म्हणजे सुईची भीती ही आपल्याला अगदी लहानपणापासून प्रत्येकाला दाखवून
द्यायचे पूर्वी. हल्ली होत नाही ते, खरं. पण ते पूर्वीच्या काळात तो एक काय म्हणतात त्याला, आईकडे एक वेगळीच छडी होती बरोबर. आणि त्याने ते मूल जेवायचं. आता मोबाईल देतात जेवण्यासाठी. हा फरक आहे. हो. पण एक वेळ ती सुई परवडली, पण ते मोबाईल नको अशी खरं. परिस्थिती आजकाल झालेली आहे. तर सुई ही इतकी परिणामकारकरित्या काम करू शकते हे सत्य आहे. ओके. अतिशय सत्य आहे. आता असं आपल्याला वाटतं की सुई म्हणजे इंजेक्शनची सुई आणि ॲक्युपंक्चरची सुई, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. बरं. ॲक्युपंक्चरच्या सुईमधून कुठलंही औषध जात नाही, पण आपण जेव्हा इंजेक्शन्स घेतो त्यामधून औषध आतमध्ये जातं. प्रविष्ट केलं जातं आणि त्या औषधामुळे आपल्या शरीरामध्ये परिणाम होत असतो. ॲक्युपंक्चरची सुई अशा विशिष्ट बिंदूंवर शरीराच्या लावली जाते की जिथे औषध तयार होतं आपोआप. म्हणजे शरीर आपल्याला जे पाहिजे असतं, आवश्यक असणारं जे औषध आहे ते शरीर तयार करतं. आणि हा याचा जो इतिहास आहे ॲक्युपंक्चरचा, अगदी रामायण महाभारत वेदकालीन याचा इतिहास आहे. त्यावेळी ॲक्युपंक्चर शब्द नव्हता, पण त्यावेळी मर्मशास्त्र असा शब्द होता. आणि तुम्ही पाहिलं असेल की धनुर्विद्या आपल्याकडे खूप प्रसिद्ध होती. महाभारतामध्ये आपण पाहिलं असेल. बरोबर. रामायणात जसं रामाने धनुष्यबाण वापरला होता आणि रावणाला त्याने त्याचा वध केला होता. तर रावणाला कुठे मारायचं म्हणजे त्याचा वध होईल, तर तो जो बिंदू होता तो मर्मबिंदू होता की त्या मर्मावर तो आघात केला की तो मृत्यू पावणार. अशी म्हण सुद्धा आहे, अशी मर्मावर म्हण, बोट मर्मावर ठेवणे. बोट ठेवणे. अच्छा, ते इथूनच आलं. अगदी बरोबर. तर तशा पद्धतीने तो अभ्यास खूप होता वेदकालीन वेदांमध्ये. त्यावेळेच्या शास्त्र त्यावेळी वापरलं. त्यावेळी धनुर्विद्या शिकत असताना हे मर्मशास्त्र शिकवलं जायचं. बरं. म्हणजे कोणाला जर मारायचं असेल पूर्णपणे किंवा घायाळ करायचं असेल, किंवा हळूहळू एखाद्याला मृत्यू द्यायचा असेल की त्याला आज मृत्यू नाही द्यायचा आहे, त्याला 1 वर्षाने तो मेला पाहिजे, अशा ठिकाणी ती मर्म तिथे आघात केला जायचा. तर अशा पद्धतीने त्यावेळी ते शिकवलं जायचं धनुर्विद्या शिकवत असताना. आणि त्यावेळी मर्म जसं एखाद्याचं मृत्यूसाठी किंवा त्याला घायल करण्यासाठी असायचे, तसंच त्याला हील करण्यासाठी सुद्धा ही मर्म वापरली जायची. त्यामुळे जेव्हा हे द्वंद्वयुद्ध किंवा वेगवेगळी युद्ध करायचे त्यावेळी त्यांना शरीराला मार लागायचा, त्यांना पण दुखणी व्हायची. आणि त्यावेळी मग त्यासाठी त्यांना मर्मविद्या शिकवली जायची आणि मग तिथले वैद्य त्या मर्मावर ट्रीटमेंट करायचे आणि ते परत दुसऱ्या दिवशी युद्धासाठी ताजेतवाने व्हायचे. त्यावेळी असं नव्हतं की आज युद्ध झालं की 8 दिवस बाबा सुट्टी आणि मग दुसऱ्या वर्षी परत युद्ध करायचंच आहे. बरोबर. मग त्यावेळी प्रत्येकाला परत फिट व्हायला पाहिजे. त्यामुळे मग हे स्वतः ते मर्म चिकित्सा करायचे एकमेकांवर. आणि मग पुढे हळूहळू जाऊन याचं शास्त्र पुढे वाढत गेलं. आणि मग पूर्वी सुया नव्हत्या, पूर्वी मग दगडांनी केलं जायचं. दगडाच्या सुया बनवल्या जायच्या, बांबूच्या सुया बनवल्या जायच्या, त्याने ट्रीटमेंट केली जायची. आणि हळूहळू मग ह्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुयांचा शोध लागला. त्यामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये केसांसारख्या पातळ सुया असतात आणि चांदीच्या असतात, सोन्याच्या असतात, तांब्याच्या असतात, प्लॅटिनमच्या असतात, टिटॅनियमच्या, म्हणजे वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या सुया असतात. आणि त्याचे इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर वेगवेगळे होतात. ओके. हो. म्हणजे ही सुई शरीरात गेल्यानंतर नेमका उपचार कसा सुरू होतो? व्हेरी गुड. मी याच प्रश्नाचं वाट पाहत होतो. आपल्या शरीरामध्ये आपलं जे शरीर जे चाललं आहे त्या शरीर एक एनर्जी आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, आपल्या बिंदू आहे, आपण हालचाल करतो आहे, आपण पाहतो आहे, मी आता बोलतो आहे. हे कशामुळे बोलतो? तर कुठली तरी एक एनर्जी आहे. शरीरामध्ये एक प्राणशक्ती आहे. त्याचा शोध लागला गेला हजारो वर्षांपूर्वी. मग ही जर प्राणशक्ती आपण मानली, या ब्रह्मांडामध्ये सुद्धा जे काही चाललं आहे ते सुद्धा एक प्राणशक्ती आहे. ब्रह्मांडामध्ये एक मुवमेंट आहे. ब्रह्मांडामध्ये सुद्धा पंचमहाभूत आपण म्हणतो ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तेच आपल्या शरीरामध्ये पण आहे. आणि हेच ब्रह्मांडात जशी स्थित्यंतरं होतात तशीच आपल्या बॉडीमध्ये होत असतात. ब्रह्मांडामध्ये जर काही चेंजेस आले, जर हीट वाढली, महापूर आला, भूकंप झाला, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याचे परिणाम होत असतात. कारण त्या पंचमहाभूतातूनच आपण आलेलो आहोत. तर ही जी एनर्जी आहे आपल्या शरीरामध्ये, तर प्रत्येक ऑर्गनची एनर्जी आहे.
लिव्हरची एनर्जी आहे, हार्टला एनर्जी आहे, किडनीची एक वेगवेगळी एनर्जी आहे. त्या एनर्जी शास्त्रावर हे काम करतं ॲक्युपंक्चर. जर आपण म्हटलं की एक मृत शरीर आहे आणि एक जिवंत शरीर आहे. मृत शरीरात पण सगळं आहे, हार्ट, लिव्हर, किडनी वगैरे सगळं आहे ना, डोळे आहेत, पण ते चल अवस्थेत नाही आहेत. बरोबर. मग ह्या आपण चल अवस्थेत आहोत, जे जिवंत शरीर आहे. म्हणजेच आपण प्राणशक्तीवर विश्वास ठेवतोय. बरोबर. प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मग हा प्राण येतो कुठून, कशा पद्धतीने चालतो, कुठून कुठपर्यंत जातो, किती प्रमाणात जातो. पर्टिक्युलर प्रमाणात प्राण गेल्याशिवाय शरीर चालणार नाही आहे. त्याचा एक पर्टिक्युलर वेग असतो, स्पीड असतो, त्याची एक बॅलन्स अवस्था असते. ही अवस्था जर बिघडली शरीरामध्ये तर ती ऊर्जा नियंत्रित करण्यासाठी ॲक्युपंक्चर काम करतं. आणि ॲक्युपंक्चरिस्टना माहीत असतं की कुठे सुई लावली की ती ऊर्जा नीट होणार आहे. म्हणजे समजा लिव्हरची ऊर्जा नीट नसेल, हार्टची ऊर्जा जर नीट नसेल, जर हार्ट अटॅक येणार असेल तर ॲक्युपंक्चरिस्टना माहीत पडतं. हार्ट अटॅक आल्यानंतर काय नेमकं झालेलं आहे ते ॲक्युपंक्चरिस्टना माहीत असतं. कुठे जाऊन सुई लावली की प्रवाह परत जो अडथळा आलेला आहे तो दूर होऊन ते नॉर्मल होऊ शकते, ॲक्युपंक्चरिस्टना माहीत असतं. तर जसं मी आत्ता तुम्हाला सांगतोय की ऊर्जा आपल्या शरीरामध्ये हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, लंग्स आहेत, हे सगळीकडे एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेशिवाय चालत नाही. तिथे मुवमेंट आहे आणि ही मुवमेंट बॅलन्स अवस्थेत असेल तर आपण निरोगी असतो. ती इम्बॅलन्स झालं तर आपण आजारी पडतो. म्हणजे कमी झाली ऊर्जा किंवा जास्त झाली तर आपण आजारी पडणार आहे. म्हणजे समजा आता नदीला बांध असेल आणि नदीचा प्रवाह वाढला तर आपण बांधाच्या तिथे आपण वेगवेगळ्या वाटा करतो तो प्रवाह निघून जाण्यासाठी, एक्सेस प्रवाह जाण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. तर अशा पद्धतीने तो बांध घालतो. तसंच ॲक्युपंक्चरिस्ट जर एक्सेसिव्ह प्रवाह आला, किडनीकडे जाणारा, हार्टकडे जाणारा, लिव्हरकडे जाणारा, तर त्याला तो बांध घालतो ॲक्युपंक्चरची सुई लावून. किंवा तो प्रवाह जर कमी असेल तो वाढवण्यासाठी तो प्रवाह वाढवण्याचे वेगवेगळे बिंदू असतात. त्याने ती अवस्था नॉर्मल होते आणि हे ऊर्जा शरीरातली बॅलन्स होते आणि आपण निरोगी दिसायला लागतो. मग आपले अनेक प्रॉब्लेम्स, आपण त्वचा चांगली दिसायला लागते, आपण सुदृढ दिसायला लागतो, आपले हाडं चांगली होतात, आपले स्नायू चांगले होतात, आपली स्किन चांगली होते, आपलं डायजेशन चांगलं होतं, आपल्याला झोप चांगली लागते. तर अशाप्रकारे वेगवेगळे केमिकल आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक असलेले आहेत ते सगळे स्त्राव होतात, हॉर्मोन्स बॅलन्समध्ये येतात, केस गळायचे थांबतात. अशा अनेक गोष्टी आपल्या शरीरामध्ये होतात. कारण शरीर जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळी शरीर नॉर्मल होतं. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा बॅलन्स अवस्थेत असतो. आपण जेव्हा बॅलन्स अवस्था बिघडते म्हणजे आपण त्यामध्ये स्वतःहून आपल्या शरीरावर अत्याचार केलेले असतात. त्याला बॅलन्स करायचं काम ॲक्युपंक्चरिस्ट करतं आणि मग आपण एका सुदृढ अवस्थेकडे जात असतो. वा, म्हणजे हे ऐकायला जितकं छान आणि सोपं वाटते तितकंच म्हणजे असे प्रश्नही पडतात की यामागे खरंच काही वैज्ञानिक शास्त्र आहे दांडगं की पारंपरिक श्रद्धा आहे म्हणून हे पाळलं जाते आणि केलं जाते. तर नेमकं काय आहे, पारंपरिक श्रद्धा की वैज्ञानिक? त्यामध्ये पारंपरिक श्रद्धा पूर्वी असायची, पण जसं जसं अनेक रिसर्च व्हायला लागले आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याला मान्यता दिलेली आहे ॲक्युपंक्चर शास्त्राला. आणि जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यता देते त्यावेळी तर रिसर्च बेस्ड सायन्स असतं. आणि आज जवळजवळ टॉप 5मध्ये हे शास्त्र जगामध्ये फेमस झालेलं आहे. ॲलोपॅथी नंतर किंवा इतर शास्त्रांनंतर आज हे शास्त्र ॲक्युपंक्चर खूपच प्रचलित झालेलं आहे आणि खूप ॲक्सेप्टेड आहे. कारण हा रिसर्च बेस आहे. अनेक जसं आता आम्ही आता चीनमध्ये गेलो होतो काही वर्षांपूर्वी शिकायला, तर डॉक्टर रमण कपूर म्हणून पद्मश्री त्यांना ॲक्युपंक्चरमध्ये मिळालेली आहे. आपल्या भारतामध्ये डॉक्टर रमण कपूर म्हणून दिल्लीला डॉक्टर आहेत. तर ते मी आणि दादासाहेब फाळकेंचे नातू, आम्ही तिघंजणं आणि शेट्टे डॉक्टर म्हणून आम्ही चौघंजणं आम्ही चीनला गेलो होतो 2003मध्ये. त्यावेळी आम्ही खूप ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर तिकडे शिकलो. त्यानंतर आल्यानंतर रमण कपूरांनी खूप रिसर्च केला, मग त्यांना पद्मश्री मिळाली, ॲक्युपंक्चरमध्ये पहिली पद्मश्री. त्यानंतर अजूनही कोणाला मिळालेली नाही आहे. तर त्यांनी रिसर्च केला एक की डोळ्यासाठी, आपल्या डोळ्यासाठी आपल्या स्काल्पवर काही बिंदू आहेत, त्याला व्हिज्युअल एरिया म्हणतात मागच्या बाजूला. आणि एका पेशंटला त्यांनी MRI स्कॅनमध्ये टाकलं की त्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता, त्याला ऑप्टिक नर्वचा प्रॉब्लेम होता आणि म्हणून त्यांनी
MRI स्कॅनिंग केलं तर हं. तिथे काही हालचाल दिसत नव्हती बरं. व्हिज्युअल एरियामध्ये, ओके. जे डोळ्याच्यासाठी व्हिज्युअल कॉर्टेक्ससाठी. तर त्यानंतर त्यांनी ॲक्युपंक्चर बिंदूंना पंक्चर केलं बरं. आणि परत MRI केला आणि तिथे केल्यानंतर इथे 2 बिंदू, तर तिकडे दिवे लुकलुकताना दिसायला लागले आणि तो ॲक्टिवेट झाला. याचाच अर्थ तो ॲक्युपंक्चर शास्त्र इमिजिएट ॲक्शन करतं अच्छा, आणि लगेच. लगेच ॲक्शन करतं हं. आणि हे व्हायला लागतं. आता जसं डोळ्यांचा विषय आला हं. तसंच पूर्वीच्या काळी चीनमध्ये युद्ध व्हायची. युद्धामध्ये बाण लागायचा. हं. तर एकदा एका योद्ध्याला बाण लागला पायाला हं. आणि त्याला दिसायला चांगलं यायला लागलं. डोळ्याचा प्रॉब्लेम निघून गेला. हो. त्यामुळे असं कसं झालं? म्हणून त्यांनी संशोधन केलं की तो बिंदू आणि मग नंतर प्रचलित झाला तो की तिथे आम्ही ॲक्युपंक्चर करतो डोळ्याच्या प्रॉब्लेमसाठी. पायामध्ये बिंदू आहे तो. बापरे! तर अशा प्रकारे लिव्हर आपल्या डोळ्यांवर काम करतं. हं, हं, हं. हां, मॅक्युलर डिजनरेशनवर सुद्धा हल्ली ॲक्युपंक्चर खूप काम करतं. मग डोळ्यांच्या विविध विकारांवर काम करतं आणि हे असे संशोधन होत गेले आणि मग आत्ता आपलं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. हं. रिसर्च आता होत आहेत. त्यामुळे सायंटिफिक रिसर्च पेपर्स खूप अवेलेबल आहेत. PubMed वगैरे जे आहेत त्याच्यावर खूप अवेलेबल आहेत आणि Great. त्यामुळे हे शास्त्र अंधश्रद्धा नाही आहे. हे शास्त्र आहे, सायन्स आहे, प्रूव्हन आहे आणि वेगवेगळ्या WHO सारख्या संस्थेने त्याला मान्यता दिलेली आहे की हे शास्त्र मान्यता प्राप्त आहे आणि सगळीकडे आता आपल्या इंडियामध्ये त्याची कौन्सिल झालेली आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये कौन्सिल झालेली आहे हं. आणि कौन्सिल झाल्यामुळे हे शास्त्र अजूनही रेकग्नाईज झालेलं आहे. त्यामुळे ह्या शास्त्राचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे. कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे हं. या शास्त्रामध्ये. कुठलाही एक्स्टर्नल औषध टाकलं जात नाही आहे. फक्त सुईचा केसांसारखी सुई असते, हं. बारीक सुई असते, दिसतसुद्धा नाही, पेनलेस असते. मच्छर चावला तरी आपल्याला दुखतं, हं. म्हणजे समजतं. ही समजतसुद्धा नाही. फक्त भीती जी मनातली असते ती लहानपणापासूनची, घालवावी. म्हणजे सुई लावणार म्हटलं की भीती, ती मानसिक असते. हं. मग प्रत्यक्षरित्या जेव्हा त्याचे रिझल्ट्स आपण पाहतो त्यावेळी आपल्याला बघतं की न चालणारा चालायला लागतो, जिना चढणारा चढायला लागतो, हां. जाडा माणूस बारीक होतो, हां. सुंदर दिसायला लागतात लोक, पोश्चर चांगलं होतं, भूक चांगली लागते, झोप चांगली लागते, कॉन्फिडन्स वाढतो, अँझायटी कमी होते, भीती कमी होते, रागावर कंट्रोल येतो, चिंता कमी होतात, माणूस जॉयस होतो, आनंदी राहतो. असे वेगवेगळे इमोशन्स खूप बॅलन्स अवस्थेमध्ये राहतात आणि आपलं शरीर सुदृढ, निरोगी आणि आनंदी आपण राहायला लागतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की हल्लीच्या आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची. पूर्वीच्या स्त्रिया तुम्हाला माहीत आहे की कानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वापरायच्या. हां, हां. आपण इथे काय म्हणतात त्याला वरच्या, पिअर्सिंग करायचे. वेगवेगळे पिअर्सिंग असायचे. हां, हां. ती सगळे ॲक्युपंक्चरचे बिंदू होते. त्यामुळे ते निरोगी राहायच्या. गोंदवणं हे सुद्धा ॲक्युपंक्चरचा प्रकार होता. हातामधल्या वेगवेगळ्या बांगड्या ह्यासुद्धा ॲक्युपंक्चरचाच संबंध आहे त्या सगळ्याशी. ह्या सगळ्यांनी ते बिंदू स्टिम्युलेट व्हायचे. आता वेगवेगळ्या बांगड्या जेव्हा या कंगण घातले जातात त्यावेळी इथे आपल्या शरीरामध्ये हार्टला जाणाऱ्या एनर्जी चॅनल्स आहेत. इथे हार्ट आहे, त्या हार्टच्या भोवतीचं कवर आहे, त्याच्यानंतर लंग्स आहे, त्याच्यानंतर फुफ्फुसाशी जाणारे संबंधित आहे, त्यानंतर आपलं पचनाशी संबंधित आहे. अशा वेगवेगळे चॅनल्स आहेत जी एनर्जी पुरवत असतात. त्या चॅनल्सनं स्टिम्युलेट ठेवणं. म्हणून तुम्हाला माहिती आहे की गोल्ड घातलं जायचं. गोल्ड काय करतं? स्टिम्युलेट करतं. चांदी शांत करतं. त्यामुळे अपर बॉडीला सोनं घालायचं आणि पायामध्ये चांदी चांदी घालायची, घालायची. कारण चांदी शांत करते. अच्छा. त्यामुळे हीट कमी करणं वगैरे सगळ्या गोष्टी या चांदी करते. त्यामुळे वा. ही वेगवेगळी जोडवी, अंगठ्या, कर्णभूषणं, गळ्यामध्ये वेगवेगळे, नाकांमध्ये हो. घालणं, नाक टोचणं दोन्ही बाजूला पूर्णपणे. नाकावर सुद्धा अनेक बिंदू आहेत. डोळ्याच्या भोवईच्या भोवती बिंदू आहेत. म्हणजे बिंदू नाही असा भागच नाही आहे की जिथे ॲक्युपंक्चरचे बिंदू आहेत. प्रत्येकाचं महत्त्व आहे आणि मर्मशास्त्रामध्ये पूर्वी 107 बिंदू सांगितले जायचे, पण पुढे चीनी लोकांनी हे मूळचं भारतीय शास्त्र पुढे त्याला खूप अभ्यास केला आणि अनेक बिंदू शोधून काढले आणि ते बिंदू आता प्रचलित आहेत. ओके. आणि हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पूर्वीच्या स्त्रिया करायच्या,
पण आत्ता आपण ही सगळी आभूषणं वापरत नाही आहे. करेक्ट. त्यामुळे आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम्स जास्त होत आहेत. ओ, त्यामुळे आपल्याला ही आभूषणं वापरणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. कळलं. लक्षात आलं ना? म्हणजे पूर्वी नवरी जेव्हा म्हणजे नवीन लग्न होतं त्यावेळी चुडा भरला जायचा ना, बरोबर ना? सगळे आपल्याकडे हो विधी पण त्या प्रकारचे अनुषंगानेच असायचे. केलेले आहेत. त्यामुळे ते कलर असायचे वेगवेगळ्या, लाल रंग, आ, हिरवा रंग, त्या रंगाचा सुद्धा संबंध आहे या हिलिंग्समध्ये. बापरे. त्यामुळे सगळे शास्त्र पूर्वीच्या लोकांना माहीत होतं, म्हणजे त्यांना कोणी सांगितलं नसेल की अशा पद्धतीने आहे. पण त्याचा आपल्या शरीराला फायदा व्हायचा. नक्कीच. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या या सगळ्याचा जर वापर केला परत तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. फायदा होऊ शकतो, मानसिक शांतता सुद्धा मिळू शकते. पण ही गंमत आहे की शरीरच खरं तर आपल्याला हेल्प करतं Yes, हील करण्यासाठी. इतकं शरीर त्यामध्ये बुद्धिवान आहे. खरंच म्हणजे ती शारीरिक बुद्धिमत्ता यामध्ये खूप कामाला येते. खूपच. पण ती कशा प्रकारे काम करते? शरीर अतिशय शरीराची बुद्धी म्हणजे शरीरामध्ये जखम झाली, हां, एखादा कट झाला, शरीर रिपेअर करतंय. हां. बोन फ्रॅक्चर झालं, शरीर रिपेअर करतंय. खरंच आहे, हो. सर्जन तुमचं ऑपरेशन करतात, तो रिपेअरिंग कोण करतं? तो इतकं खोलपर्यंत सर्जन जातो आणि नंतर तो टाके घालून निघून जातो. मग आतलं रिपेअरिंग कोण करतं? फेशिया आहे, वेगवेगळे मसल्सचे लेयर्स आहेत, नर्व्ज आहेत, आर्टरीज आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. बरोबर. वेगवेगळे स्किनचे लेयर्स आहेत. ते सगळे शरीर जोडत जातं आणि सगळं आपलं परत नॉर्मल होतं. वा, शरीरामध्ये ही बुद्धिमत्ता आहे ऑलरेडी. correct. पण ती बुद्धिमत्तेला काळोखी येऊ नये हे आपण पाहावं. म्हणजे त्याची जी हिलिंग पॉवर आहे ती कायम चांगली राहावी, यासाठी आपल्याला सुद्धा काही नियम पाळणं आवश्यक आहे. गरजेचं आहे. ते जर आपण नियम पाळले तर शरीराची बुद्धिमत्ता चांगली राहते आणि आपलं सेल्फ हिलिंग होत असतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतं. आपण बघितलं असेल की प्राणी जेव्हा ते आजारी पडतात ते लंघन करतात, खात नाहीत हो, आणि त्यामुळे ते शरीराला वेळ देतात हिलिंगला. आपण आजारी पडलो तरी आपण खातच खात असतो, राहतो. बरोबर. हो की नाही? हम्म. तर त्यामुळे आपल्या शरीराला आपण वेळ देत नाही हिलिंगसाठी. हो. त्यामुळे जे प्राण्यांना कळतंय ते आपल्याला कळत नाही आता. खरं तर त्यांची बुद्धिमत्ता जास्त जास्त आहे. चांगली झालेली खरं आहे. आहे, खरं आहे. पण यामध्ये मला वाटतं महिलांना एक प्रश्न कायम पडू शकतो, तो म्हणजे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर हां, यामध्ये नेमका काय फरक आहे? बरं. कसं आहे, ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरचं सायन्स एकच आहे. हम्म. पण ॲक्युप्रेशरमध्ये हातांनी दाब दिला जातो अच्छा. आणि ॲक्युपंक्चरमध्ये सुईने केला जातो. पण बरं. सुईचा इफेक्ट हा खूप जास्त असतो, हम्म. जास्त खोलवर असतो. कारण सुई आपल्याला पाहिजे तिथपर्यंत कारण तुम्ही पाहिलं की शरीरामध्ये वेगवेगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हम्म. आणि त्याला नर्व्ज एंडिंग्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळे मसल्सचे असे लेयर्स आहेत. एकच मसल्स नाही, डीप मसल्ससुद्धा आहेत. आता तिथमधल्या आपल्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यूजना किंवा तिथे असलेल्या फेशियाला, तिथले असलेल्या नर्व्ज एंडिंगना, तिथपर्यंत जर आपल्याला हिलिंग पाहिजे असेल तर ॲक्युपंक्चर हे अतिशय उपयुक्त ठरतं आणि त्यामुळे फास्ट हिलिंग होतं. ॲक्युप्रेशर आपल्याला स्नायूंवर, वेगवेगळ्या दुखण्यावर काम करतं, पण ॲक्युपंक्चर त्याहीपेक्षा जाऊन ते रिपेअर करतं आणि वेगवेगळे आपले हॉर्मोन्स, केमिकल्स, हे जे स्त्राव करायचे ज्या गोष्टी आहेत अशी ब्रेनमधून येणाऱ्या, तर त्याच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतं. ओके. त्यामुळे ॲक्युपंक्चर हे जास्त इफेक्टिव्ह आहे. आता तुम्ही एखादा बिंदू जर दाबायचा म्हटला तर ॲक्युप्रेशरमध्ये आपण 30 मिनटं 20 मिनटांना दाबून ठेवू शकत, पण एक सुई लावली तर आम्ही 20 मिनटापर्यंत ते ठेवू ती सुई रिटेन ठेवतो तिथे. हम्म. तर ती 20 मिनटं सुई जेव्हा तिथे राहते त्यावेळी ती तिथे सतत काम करत राहते आणि मग आपलं हिलिंग चांगलं होतं. अरे वा. बघ, या सगळ्या प्रोसेसमध्ये वेदना आपण बरी करत असतो, कायम तेच असतं. हां. पण वेदना म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे शरीराकडून कोणते सिग्नल दिले जातात? ती एक वेदना म्हणजे इजा की मेंदूची प्रतिक्रिया असं म्हणता येईल? बरोबर, अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण वेदना म्हटली ना की वेदनेला आपण दाबणं हेच हल्ली सुरू आहे. वेदना म्हणजे आपलं शरीर सांगत असतं. म्हणजे मूल जेव्हा रडतं ना हां, त्यावेळी ते रडणं म्हणजे काय असतं की त्याला सांग नाही, त्याला काहीतरी होतंय. बरोबर. आता ते काय होत आहे ते कोणी शोधायचं तर आईने शोधायचं. करेक्ट. मग त्याला पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, त्याला भूक लागली आहे की त्याला नेमकं काय पाहिजे. हम्म. रडणं हे सिग्नल आहे, बरोबर. तसं वेदना एक सिग्नल आहे. हम्म. शरीर सांगतंय की मला वेदना इथे होते, तू ओळख मला काय पाहिजे. ओ. हां, म्हणजे जेव्हा हातामध्ये वेदना होते हम्म. त्यावेळी ती 2 प्रकारची असू शकते. एक हार्टशी संबंधित, एक मानेशी संबंधित. बर. मग अनेक जण छाती आणि हातात किंवा मानेत आणि हातात जेव्हा वेदना व्हायला लागते त्यावेळी जाऊन ECG काढणं आणि वेगवेगळ्या टेस्ट करून घेणं करतात आणि त्यावेळी त्यांना कळतं की नाही काही नॉर्मल आहे. मग त्यावेळी पाहायला पाहिजे की मानेच्या नसांशी संबंधित ही वेदना आहे का.
म्हणजे या 2 प्रकारे त्याचं डायग्नोसिस केलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेदनांचं आपण डायग्नोसिस करायला हवं की नेमकी ही वेदना कसली आहे. बरोबर. माझं डोकं दुखतंय, मायग्रेन झालं आहे, म्हणजे मला कशामुळे मायग्रेन झालं आहे, मला हायपर ॲसिडिटी आहे, माझी झोप पूर्ण होत नाही आहे, मला खूप स्ट्रेस आहे का, कशामुळे मला हे होतं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. बरं. हल्ली काय झालं की वेगवेगळ्या जी लक्षणं आपल्याला दिसतात वेदनांची, त्या लक्षणांचं एक एकत्रित करून त्याला एक गोंडस नाव दिलं जातं. पण त्याचा जो रूट कॉज आहे की नेमकी ही वेदना कुठून आली, कशामुळे आली आहे, ते शोधणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं गुडघ्याची वेदना आहे, बरोबर. कंबरदुखी आहे, मानदुखी आहे, डोकेदुखी आहे, ही नेमकी कशामुळे होते आपल्याला. म्हणजे आपला जो गुडघा दुखतोय एखाद्या स्त्रीचा 35व्या वर्षी, 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, मग माझा गुडघा खराबच झाला आहे का, माझा वेदना झाली म्हणजे माझा गुडघा गेला तर मला बदलायला लागेल असं नाही आहे. तो शोधायला पाहिजे, तुझा गुडघ्याचा एक्सरे काढायला पाहिजे, स्नायू संस्था बघायला पाहिजे, स्नायू वीक झालेत का, कुठे काय झालं आहे, कुठे मार लागला आहे का, कुठे इन्फ्लामेशन आहे का, शरीरामध्ये बरोबर. रक्ताच्या मध्ये काही बदल झालेत का, म्हणजे कुठे युरिक ॲसिड वाढलं आहे का, हां, बरोबर. म्हणजे वेगवेगळे जे मार्कर्स आहेत त्यातनं ते शोधलं की आपल्याला कळतं आणि त्याची चिकित्सा केली की आपण बरे होतो. बरं. पण लगेच वेदना झाली म्हणजे घाबरून जायचं नाही आहे. पण आता महिलांना सर्रास हे गुडघेदुखीचे त्रास, कंबरदुखीचे तर होतच असतात हो, आणि त्यावर पहिला उपाय काय वाटतो कोणालाही? एक्सरसाइज करणे, व्यायाम करणं. बरं, तो कितपत योग्य आहे? म्हणजे काही चेक करावं आधी की बरं. त्यावर उपाय म्हणून व्यायाम करणं हे कितपत हे योग्य आहे? दुखणं जेव्हा खूप तीव्र अवस्थेत असतं ना, हं. त्यावेळी रेस्ट आणि उपाय करणं आवश्यक असतं. बरं. पण दुखणं जेव्हा जुनाट होतं, त्यावेळी त्याच्यावर मग आपण व्यायाम उपाय करू शकतो. बरं. पण जेव्हा तीव्र वेदना असतात तेव्हा काय असतं, की तेव्हा तिथे सूज असते, तिथे दाह असतो, इन्फ्लामेशन असतं, इन्फेक्शन पण असू शकतं. बरोबर. तर त्याची चिकित्सा पहिल्यांदा करायला पाहिजे, त्याला रेस्ट द्यायला पाहिजे. कधी-कधी आयसिंग करणं, हिलिंग करणं, काही औषधं घेणं आणि नीट तपासून घेणं हे इम्पॉर्टंट असतं. आणि मग त्यानंतर आपण त्याच्यासाठी व्यायाम जर करायचा असेल तर योग्य सल्ल्यानेच व्यायाम करावा. कधी-कधी काय होतं की बरेच जण सल्ला देतात की खूप चालायला लाग, तुझं दुखणं कमी होऊन जाईल. आणि मग चालण्याने गुडघेदुखी आणखी वाढते. कारण आधी आपण ते पेन कंट्रोलमध्ये आणलेलं नसतं आणि मग आपण चालायला जातो. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतो, हां. आपल्या चिकित्सा नी, स्पाईन अँड मोअरमध्ये आपण मुख्यत्वे करून गुडघेदुखीचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर खूप लक्ष देतो. की हल्ली ऑपरेशन्स जी खूप व्हायला लागली आहेत, हो. त्यावर आम्ही अनेक वर्ष संशोधन करतो आहे की ही ऑपरेशन्स टाळावीत. ऑपरेशनची गरज आहे का प्रत्येक रुग्णाला, प्रत्येक गुडघेदुखीच्या रुग्णाला? तर नाही आहे. मग त्यांना कसं आपल्याला विदाऊट ऑपरेशन त्यांचे नैसर्गिक गुडघे कसे वाचवू शकतो आपण, याकडे चिकित्सकांनी खूप आधीच लक्ष वेधलं आहे. आणि जवळजवळ आपण गुडघेदुखीवर जो फोकस केला आहे तो गेली 26 वर्ष फक्त गुडघेदुखीवर आम्ही फोकस केला आहे. आपण काम करतो आहे 42 वर्ष चिकित्सा, हां. पण फक्त गुडघेदुखीवर आम्ही फोकस 25-26 वर्ष आता करतो आहे. अरे वाह! आणि अनेक हजारो रुग्णांचे गुडघे नैसर्गिक आपण वाचवलेत वेगवेगळ्या हां. उपचारांनी. आणि ज्यांना सल्ला दिला होता की ऑपरेशनला जायचं आहे, त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं, ते अनेक रुग्ण येतात अरे आपल्याकडे वाह! आणि त्यांची ऑपरेशन्स वाचले जातात. त्यामध्ये अनेक उपचारांचा आम्ही समावेश करतो. त्यामध्ये ॲक्युपंक्चर हा एक प्रमुख उपचार आहे. त्याबरोबर कपिंग नावाची उपचार पद्धती आहे, हो, हो. मॉक्सिबक्शन, यांना सपोर्ट करणाऱ्या अनेक उपचार पद्धती आहेत. कपिंग वाह! आहेत, कळलं. हां. मॉक्सिबक्शन आहेत, मसाज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यानंतर फिजिओथेरपीतल्या काही ट्रीटमेंट्स आहेत, ओके. त्या आपण सगळ्या सगळ्या करतो. एकत्रितपणे सगळ्या त्या व्यक्तीला एकत्रितपणे ज्या उपयोगी त्या आहे. व्यक्तीला लवकर बरं करण्यासाठी वाह! आपण हे करतो. म्हणजे हाडांना ट्रीटमेंट करायची आहे, जॉईंट्सना बरं करायचं आहे, स्नायूंना पोषण द्यायचं आहे, स्नायूंना मजबूती द्यायची आहे, पोश्चर करेक्शन करायचं आहे, मणके नीट करायचे आहेत, डायजेशन चांगलं अरे पाहिजे, वाह! शरीरामध्ये न्यूट्रिशन चांगलं पाहिजे. तर आपल्याला हे एकत्रितपणे त्याचा विचार करायला पाहिजे. वाह! आणि म्हणून म्हणजे मग आपला आहार विहार नीट करणं, आपलं डायजेशन नीट करणं, आपली इंटरनल सिस्टम ठीक करणं, जेणेकरून आपली स्नायूसंस्था चांगली होईल. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे सप्तधातू आहेत. आपण जेवल्यानंतर हे सप्तधातू तयार होतात आणि शरीराची पोषण होतं आणि बळकटी होते. तर हे सप्तधातू कशा पद्धतीने चांगले होतील यासाठी आपण काही उपचार करतो. तर असं एकत्रितपणे उपचार केल्यानंतर फक्त गुडघा दुखतो म्हणजे गुडघ्यावरच आपण औषध लावत कळलं. बसा, हां, हां, हां.
किंवा तिथे सुई लावत बसा त्याने बरा नाही होत पेशंट. हां, म्हणजे पूर्ण शरीराचं ओव्हरऑल ओव्हरऑल आपल्याला काम करावं लागतं तेव्हा ते गुडघे बरे वा, होतात वा, आणि वा. खूप छानपैकी आपले पेशंट गिरणार चढतात. हो हो अगदी. कमाल. कितीतरी वा. पेशंट आपले बाहेर फिरायला जातात, टूरला जातात, फॅमिलीबरोबर जाऊ शकतात. जे त्यांनी विचार पण केलेला नसतो की मी आयुष्यात हे सगळं करू शकेन म्हणून. आणि मग येऊन बरोबर. आम्हाला फोटो व्हिडिओज दाखवतात. बघा आम्ही हे सगळं करून वा. आलो आणि हे सगळं यामुळे झालेलं आहे. असे अनेक रुग्ण ना फक्त हे रुग्ण जे असतात ना हं, यांनी एक पाळलेलं असतं की आम्ही सांगितलेल्या पद्धतीने हं. त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली असते. करेक्ट. जितके दिवस सांगतो तितके दिवस घेतलेली असते आणि आम्ही जे सांगतो ते फॉलो केलेलं असतं. हं. हो की नाही? समजलं. ते फार इम्पॉर्टंट ते आहे. बरोबर. हां, ते ते पाळलं आपल्याला गेलं पण फॉलो पाहिजे. करावं लागतं. आपण योगासनांच्या क्लासला गेलो हं, तर आपल्याला फॉलो करायला लागतं ना बाकीच्या गोष्टी. बरोबर. आपला आहार विहार, सकाळी लवकर उठा, आहारात काय बदल करायचे, झोप कशी पाहिजे, तेव्हा आपण योगात आपण एक्सपर्ट होऊ शकतो. तसंच आपलं शरीर परत मिळवायचं आहे तर आपल्याला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीट फॉलो केल्या तर आपण पूर्ण बरे होतो आणि मग गिरणार चढू शकतो. करेक्ट. तर पण विना शस्त्रक्रिया जर उपचार होणार असतील तर मला वाटतं आपला महिला वर्ग खूप खुश होईल हो आणि या शास्त्राचा उपयोग करून घेतील. हो पण जसं तुम्ही माहिती सांगताय कुतूहल वाढत चाललंय. मला जाणून घ्यायला आवडेल की सुई टोचल्यानंतर नेमकं शरीरात पहिल्या सेकंदाला काय बदल घडायला सुरुवात होते? बरं. सुई टोचल्या सुटल्या पहिल्यांदा मेंदूकडे संवेदना जाते ओके. की काहीतरी आपल्या शरीरामध्ये एक्सटर्नल पार्ट आला आहे हं, आणि तो काहीतरी ॲक्शन करतोय. सुई टोचल्याबरोबर मेंदूकडे एका सेकंदात संवेदना जाते आणि मेंदू पाहायला लागतो की हे नेमकं आता त्या भागाला काय पाहिजे हं, आणि त्या प्रकारचे केमिकल्स तिथे सोडले जातात. सेरोटोनिन नावाचं जर केमिकल पाहिजे असेल हं. जो आपल्याला मन शांत करण्यासाठी, झोपेसाठी, स्ट्रेससाठी, अँझायटीसाठी उपयोगी आहे. तर तिथे सुई टोचली असेल त्याच्यासाठी तर ते स्त्राव होतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे केमिकल स्त्राव केले जातात आणि मग ते सैन्य पाठवलं जातं. म्हणजे तो संदेश गेला हं. कुणाकडे? पंतप्रधानांकडे. मेंदूकडे. मेंदूकडे गेला. हं. पंतप्रधानांकडे ते लेटर गेलं. त्यांनी ते ताबडतोब त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपापल्या त्या ठिकाणी जाऊन बघा तो त्यातला गुडघेदुखी आहे तिथे एक काम करा. तिथे जाऊन बघा त्याला झोप येत नाही तर हे केमिकल पाठवा. तिथे बघा त्याचं डायजेशन बरोबर नाही आहे त्याच्यासाठी हे केमिकल पाठवा. हं, हं. अशा पद्धतीने ते आदेश देतं आणि मग त्या पद्धतीने तिथे ते पाठवलं जातात. ॲक्युपंक्चरिस्ट हे पत्र पाठवतो एका सुईद्वारे मेंदूकडे पंतप्रधानांना आणि पंतप्रधान ही सगळे कामं कामं करतात. करून सगळे घेतात. अधिकाऱ्यांना कामाला लावतात वा, वा, आणि मग वा. ते काम वेळेमध्ये संपवायचं हे काम त्यांचं असतं. हं. त्यासाठी ॲक्युपंक्चरिस्ट परत सुई लावतात. दुसऱ्या दिवशी परत सुई जोपर्यंत लावतात. ते काम पूर्ण होत नाही. 10 दिवस तुम्ही या, 15 दिवस या, 20 दिवस या आणि मग हां. आम्ही ते सतत ते अधिकाऱ्यांना रोज कामाला जाऊन त्यांच्या लावतो. टेबलावर बसतो आणि त्यांना सांगतो हे काम पूर्ण करा. आज वा, वा. गुडघे आमचे 50% बरे आहेत. अजून पुढे जा. आज 60% आहेत. आत्ता जा. मला आत्ता एकदम छान वाटतंय. हं, आता माझं हं. काम झालंय. अरे मग वा. ते सुई लावणं आम्ही बंद करतो म्हणजे आणि मग रोजच्या रोज असा फरक जाणवू शकतो फरक हळूहळू? जाणवत जातो. अरे वा. असा फरक जाणवत जातो. हं, मग आम्ही ते काम पूर्ण झालं हं, की काम बंद करतो हं. आणि मग आम्ही सांगतो की आता हे तुम्हाला दिलं आहे नवीन शरीर हे आता तुम्ही जपा. ह्याचं आता न्यूट्रिशन तुम्ही सांभाळा, एक्सरसाइज करा, आनंदी राहा हं. आणि पुढचं जीवन चांगलं जगा. आणि तुम्हाला जर कधी वाटलं की कुठे खड्डे पडलेत रस्त्यात परत या. परत आपण त्या अधिकाऱ्यांना जागू त्रास देऊ. थोडेसे तर मग बरोबर. परत ते भरून टाकतील आणि तुमचं काम होईल. कमाल, इतकं सोपं कमाल. आणि यात आहे. औषधं औषधं काहीच नाही. वा. ॲक्युपंक्चर शास्त्रात औषधं नाही. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपण औषध देतो. हं, आपल्याकडे आयुर्वेदसुद्धा आपल्या चिकित्सामध्ये होतं. हं, हं. आयुर्वेद फिजिशियन्स असतात आपल्याकडे बरं. जे इंटरनल औषधं सपोर्ट देण्यासाठी की बाबा लवकरात लवकर डायजेशन सुरुवात व्हावी, हं, इन्फ्लामेशन कमी व्हावं हं, म्हणून सपोर्ट करण्यासाठी जसं चीनमध्ये हर्बल मेडिसिन देतात चीनी हं, हं. आणि ॲक्युपंक्चर करतात. तसं आपल्याकडे आयुर्वेदिक मेडिसिन गरज असेल तरच आम्ही देतो हं. आणि मग ॲक्युपंक्चर करतो. ओके. आणि ॲक्युपंक्चरचे साधारण किती सेशन्स घ्यावे लागतात? साधारणतः 10 दिवसांपासून ते 3 महिन्यांपर्यंत सेशन आजाराची जी सिव्हिअरिटी आहे हं. त्याप्रमाणे आपण ते देत असतो. आणि सलग घ्यावे लागतात. कधी सलग असतात, कधी मध्ये गॅप्स असतात, कधी 10 दिवस सलग असतात किंवा आठवड्यातून 3दा असं करून जसं सिव्हिअरिटी आहे त्याप्रमाणे केलं जातं. स्किनसाठी करायचे असतात जेव्हा आम्हाला ॲक्युपंक्चर
ते आम्ही थोडं सलग बोलवतो. कारण जेव्हा स्किनसाठी सुद्धा खूप मी रिसर्च केला होता. 2002मध्ये मी पेपर प्रेझेंटेशन केलं होतं वर्ल्ड काँग्रेसमध्ये स्किनवर आणि ट्रीटमेंट ऑफ स्किन डिसऑर्डर्स विथ मॉडर्न ॲक्युपंक्चर असं करून मी त्यावेळी पेपर प्रेझेंटेशन केलं होतं आणि त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये. आणि त्याचं झालं असं होतं की ते पेपर प्रेझेंटेशन करायच्या आधी माझ्याकडे एक नोकरी मागण्यासाठी एक युवक आला होता आणि तो म्हणतो की मला तुमच्याकडे, मी नॅचरोपॅथी शिकलो आहे, मला तुमच्याकडे काम करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी पाहतो, पण मला तुझ्या चेहऱ्यावर ना खूप पिंपल्स आणि हे दिसतात मोठमोठे आणि ते असं रेड आणि ते पस येतो आहे त्यातनं असं दिसतं आहे, चेहरा भरलेला आहे. तर मी तुला एक ॲक्युपंक्चरचं सेशन देतो, तू मला सोमवारी भेटायला ये. शनिवार होता, रविवारी बंद असतं, मग आपण बोलू, मी देऊ का तुला? मग मी फ्री देतो, तुला पैसे नाही घेत म्हटलं. तर म्हटलं ठीक आहे. मला वाटलं चला याच्यावर प्रयोग करू, कारण त्याआधी काही पेशंट्सवर आम्ही काम करत होतो तर आम्हाला दिसत होतं की स्किनमध्ये खूप फरक पडतो आहे. पण याच्यावर एक प्रयोग म्हणून मी म्हटलं असंच करून बघू. सोमवारचा जो दिवस होता त्या दिवशी आम्ही 11 वाजता क्लिनिक उघडतो, हा बंदा 9 वाजल्यापासून तिथे बाहेर उभा आणि उघडला तो आत आला. म्हणे का? तो म्हणे मी 9 वाजल्यापासून बसलो. काय झालं? तर म्हणे माझा चेहरा बघा, प्लेन झाला आहे चेहरा माझा. अरे म्हटलं कसं? तर म्हणे मी सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा चेहरा धुण्यासाठी मी जेव्हा बेसिनपाशी गेलो आणि जेव्हा हात फिरवला तर माझा चेहरा गुळगुळीत वाटायला लागला मला. म्हणून मी आरशात पाहिलं, मी घाबरलो. घरातसुद्धा पाहायला लागले की सगळे अरे कुठे गेले, सगळं क्लिअर कसं झालं एवढं. आणि म्हणून मी तुझी वाट बघतोय की तुमचं क्लिनिक कधी उघडत आहे आणि हे सांगावं. असं पाहिल्यानंतर वाटलं अरे बापरे, आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला एकदम. मग आम्ही त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली. मग मी बरेच लोकांना तिथे फ्रीमध्येच, सगळ्या मुलांना, यंग मुलांमध्ये सगळं प्रमाण खूप असतं ना, मग रांग लागायला लागली आमच्याकडे. मग मी तो रिसर्च केला, भरपूर ॲक्युपंक्चर. कानामध्ये सुई लावून हे साध्य झालं होतं. कुठेही सुई लावली नव्हती, कानामध्ये सुई लावलेली होती. आणि आपली जी स्किन आहे ना ती कंट्रोल करते लंग्स, आपली फुफ्फुस आहेत, त्याची जी एनर्जी आहे, लंग्सची एनर्जी ही स्किनला कंट्रोल करते. म्हणजे जर तुम्हाला स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला फुफ्फुसांची एनर्जी चांगली करायला पाहिजे. मग तुम्हाला सुई नाही लावायची, तुम्ही सकाळी उठून फिरायला जा, 3 ते 5मध्ये फिरायला जा, प्राणायाम करा, ब्रीदिंग एक्सरसाइज करा. मग तुम्हाला लंग्सची एनर्जी वाढली की तुमची स्किन चांगली होणार आहे. आम्ही तशा पद्धतीचे काही बिंदू लावले आणि अनेक रुग्णांना फायदा. मग त्यानंतर केस गळती, जे ॲलोपेशिया अरेटा म्हणून जे पॅचेस असतात तसे रुग्ण यायला लागले, त्यांच्यावर उपचार केले, त्यांचे केस आले. तर अशा पद्धतीने स्किन डिसऑर्डर, सोरायसिसवर आम्ही उपचार केले, सोरायसिसचे पॅचेस बरे व्हायला लागले. तर अशा पद्धतीने मी तो खूप रिसर्च त्यावेळी स्किनवर केला. आत्ता मी स्किनचे पेशंट घेत नाही आहे, नाहीतर हे ऐकून माझ्याकडे स्किनचे पेशंट येतील. पण मी शिकवू शकतो, जे ॲक्युपंक्चरिस्ट आहेत त्यांना शिकवू शकतो हे कसं करायचं. पण आम्ही आता ते आत्ता आमचा फोकस गुडघेदुखी आणि स्पाईन जॉईंट्स यावर आहे, पण आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो. पण अशा पद्धतीने मग ते रुग्ण यायला लागले आणि माझ्याकडे खूप डेटा झाला. त्याचा तो रिसर्च पेपर मी प्रेझेंट केला विथ सगळे प्रूफ, बिफोर आफ्टर, काय ट्रीटमेंट केली, कशा पद्धतीने केली, कशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांवर, म्हणजे सोरायसिसचे इतके पेशंट्स घेतले, त्याच्यावरती कशा ट्रायल्स घेतल्या आम्ही, ते सगळं प्रेझेंट केलं आणि त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे अशा पद्धतीने ॲक्युपंक्चर सुद्धा काम करतं. आता स्किनचा विषय आला म्हणून थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. की आफ्रिकेमध्ये मी काम करत होतो आणि आफ्रिकेमध्ये तिथले एक उद्योगपती होते आणि त्यांची मिसेस माझ्याकडे ट्रीटमेंट घेत होती. तर एक साधारण 10 दिवसांनी त्यांचा जो ग्रुप होता, त्यांचं किटी पार्टी असते, तर तिथल्या सगळ्या त्या उद्योगपतींच्या महिला, सगळ्या श्रीमंत, त्यांनी तिची स्किन पाहिली. ती म्हणे तू कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जाते? म्हणे नाही, मी कुठेच जात नाही. नाही, तू खोटं बोलतेस, आमच्यापासून लपवू नको, असं करू नकोस, तू सांग आम्हाला. नाही म्हणे, मी कुठेच जात नाही. आणि मग मला आठवलं की मी तिकडे देवरुखकरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेते आणि त्याने हा फायदा झालेला आहे मला स्किनचा. पण त्या वेगळं काहीतरी ट्रीटमेंट घेत होत्या. वेगळ्या ट्रीटमेंट घेत होत्या, पण त्यामध्ये मी
इयर ॲक्युपंक्चरसुद्धा तिला करत होतो. तिला झोप येत नसायची. त्यासाठी सुद्धा तिला इयर ॲक्युपंक्चर करायचो. तर त्यामध्ये ते तसे बिंदू होते की जे स्किनला इम्प्रूव्ह करणारे. पण तिची स्क्रीनवर एवढी चकाकी आली चेहऱ्यावर की त्यांना असं वाटलं की वेगळ्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काहीतरी वेगळं करते. तर समजलं. अशा पद्धतीने म्हणजे हा जो मुद्दा आला, फक्त स्किनचा नाही सांगत मी तुम्हाला. म्हणजे जसं आमच्याकडे गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी रुग्ण येतात, तर त्यांचा एका प्रॉब्लेमसाठी ते येतात, पण त्यांचे इतरसुद्धा प्रॉब्लेम्स बरे झालेले दिसून येतात. कारण समजलं. शरीराची सगळी एनर्जी लेवल, यंत्रणा ही बॅलन्स अवस्थेत होते आणि त्यांना ते बरं झालेलं असतं. म्हणजे वजन कमी करण्यासाठी लोक येत नाहीत आमच्याकडे, गुडघ्यासाठी येतात. पण बरोबर. त्यांचं वजन जास्त होतं. 8 किलोपर्यंत, 10 किलोपर्यंत महिन्याला वजन कमी झालेलं आहे आपोआप या ट्रीटमेंटमध्ये. हे ट्रीटमेंट घेत असताना वजनसुद्धा कमी होतं आहे, डायजेशनसुद्धा होतं, झोप चांगली येते, असं सगळ्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे फायदा भरपूर. एका ट्रीटमेंटमध्ये समजलं. काय म्हणतात, लाभच लाभ. तर तुम्ही मगासपासून जे प्रत्येक वेळी उल्लेख करताय तो म्हणजे आपलं शरीरच स्वतःला हील करतं आणि बरोबर. शरीरातून अशा काही गोष्टी स्वतःहून निर्माण होत असतात ज्या मेंदूपर्यंत निरोप पोहोचवतात आणि शरीर बरं करतात. मला वाटतं त्यातला एक खूप महत्त्वाचा असा भाग असतो तो म्हणजे एंडॉर्फिन्सचा. हां. तर एंडॉर्फिन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसा यामध्ये रोल प्ले करतात? बरं. जसं आता ॲक्युपंक्चर केलं जातं त्यावेळी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सेरोटोनिनसारखा त्याचा स्त्राव होतो त्या हो. केमिकलचा, हार्मोनचा. तसंच एंडॉर्फिन्ससुद्धा स्त्राव केले जातात की ज्याने आपलं पेन कमी होतं, वेदना कमी होतात. हॅपी हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो, पण ते दुःख एंडॉर्फिन्स असतात. विसरतो की खरंच ते असे कमी होतात? ॲक्च्युअली कमी होतं. ओके. हो. म्हणजे विसरणं म्हणजे काय की बाबा आपण दुसरीकडे लक्ष वेधणं, हां, हां. म्हणजे विसरणं होतं. पण तसं न केलं जाता ते आपल्या दुखणं कमी करायला मदत करतात, ओके. हॅपी हार्मोन्स. जसं गेट कंट्रोल थिअरीबद्दल आपण मगाशी बोलत होतो. तर त्यामध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला वेदना होतात, तेव्हा वेदना ही मेंदूपर्यंत जात असते हां. आणि मेंदूमध्ये एक पर्टिक्युलर गेट आहे. त्या गेटमधून ती वेदना आत जाते. ओके. बरोबर. आता ही जेव्हा वेदना जात असते सतत, त्यावेळी वेदना कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं दिली जातात, पेन किलर्स दिली जातात. ॲक्युपंक्चर कसं काम करतं, त्याच्यामध्ये गेट कंट्रोल थिअरी आहे की तो जो गेट आहे तिथे वेगवेगळे सेन्सेशन्स नर्व्ह एंडिंग्सद्वारे, ॲक्युपंक्चरद्वारे पोचवले जातात आणि त्या गेटला ब्लॉक करून टाकतात आणि तो गेट ब्लॉक झाल्यामुळे त्या मेंदूपर्यंत त्या वेदना पोचत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं आणि हिलिंग व्हायला लागतं. ओके. त्यामुळे ते गेट कंट्रोल थिअरी ही ॲक्युपंक्चरमध्ये अतिशय चांगली आहे की ज्याने वेदना कमी करायला मदत होते आणि मग आपल्याला काम करायला सुद्धा छानपैकी मिळतं. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या थिअरीज आहेत ॲक्युपंक्चर शास्त्रामध्ये. 5 एलिमेंट थिअरी आहे, यिन यांग थिअरी आहे, ओके. असे वेगवेगळे आहे. त्याच्यानंतर हीट कोल्ड, म्हणजे वेगवेगळे आजार कशामुळे होतात, त्याच्यामुळे नाडीशास्त्र आहे. आपल्या शरीरावरची नाडी बघून आम्ही सांगतो की कुठल्या प्रकारचा आजार आहे की कुठला आजार तुम्हाला होऊ शकतो. मग तुमचा हार्टमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारची एनर्जीज इम्बॅलन्स आहे का, इम्बॅलन्स आहे मग कुठल्या प्रकारची आहे, कधी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते आता आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे सुद्धा नाडी बघून पाहता येतं. दोन्ही हाताच्या नाड्या आम्ही बघतो आणि त्याने सुद्धा ती एनर्जी आम्ही ओळखतो. जीभ बघतो आम्ही आणि जिभेवरून आम्ही डायग्नोसिस करतो. जिभेचा रंग कसा आहे, त्याचं कोटिंग कसं आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याची मूवमेंट कशी आहे, यावरून आम्ही वेगवेगळे आजार ओळखतो की कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत इंटरनली, हे सगळे ओळखता येतात. डोळ्यावरून चिकित्सा येते, फेसवरून चिकित्सा करता येते. तर वेगवेगळे स्किन बघूनसुद्धा आपल्याला चिकित्सा करता येते. माणूस कसा बोलतो, कसा चालतो, त्यावरून आपल्याला चिकित्सा करता येते. तुम्ही कशा पद्धतीने एखादी गोष्टीकडे पाहता. एखादा पेशंट आमच्याकडे आला तर तो आल्यानंतर नेमकं काय करतो आहे, तो शांत बसला आहे तर तो कुठल्या पद्धतीचा असेल, तो कुठल्या म्हणजे कुठल्या एलिमेंटचा असेल, म्हणजे कुठल्या प्रवृत्तीचा असेल, हे आम्ही ओळखतो. मग त्याला कुठले आजार होऊ शकतात. एखादा फक्त एराझारा मारेल, सारखं रिसेप्शनला येऊन सांगेल किती वेळ आहे, अजून किती वेळ आहे, किती वेळ आहे, मग तो बसणारच नाही. मग तो कुठल्या एलिमेंटमध्ये बसतो ते आम्ही ओळखतो. मग अशा पद्धतीने जे इम्पेशन्स आहेत, जे अँगर ज्यांना जास्त आहे, ज्यांना खूप भीती आहे, तो आल्यानंतर कसे प्रश्न आम्हाला विचारतो
हां, तो किती घाबरलेला आहे, तो त्या दुखण्याकडे कशा पद्धतीने बघतो, हे यावरून आम्ही त्याचं डायग्नोसिस करतो आणि मग त्याचं निदान झाल्यानंतर आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करतो. अनेक रुग्ण डॉक्टरकडे जायला घाबरतात, की मी गेलो, तपासण्या केल्या तर काहीतरी मोठं येईल म्हणून ते तपासण्याच करत नाही. तसे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णचे प्रकार असतात. त्यावेळेसुद्धा आपल्याला डायग्नोसिस करता येतं. तशा पूर्वीच्या काळापासून या विविध उपचाराच्या म्हणजे डायग्नोसिसच्या पद्धती अवेलेबल होत्या. आता ठीक आहे, आता आपल्याला MRI आहे, आपल्याला CT स्कॅन आहे, आपल्याला वेगवेगळे एक्सरेज काढता येतात, सोनोग्राफीसारख्या चिकित्सा आहेत, ब्लड टेस्ट आहेत वेगवेगळ्या. त्यातून आपल्याला खूप काही ॲडव्हान्स निदान करता येतं आणि त्याचासुद्धा फायदा घेतला पाहिजे. कारण त्याने आपलं कन्फर्मेशन होतं आपल्या निदानाचं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आम्ही घेत असतो. म्हणजे जे मॉडर्न सायन्स आहे आणि जे शास्त्र, जे जुनं शास्त्र आहे, त्या सगळ्यांचं हातात घालून आम्ही ते नेत असतो. पण ह्या सगळ्या ऑफकोर्स या ट्रीटमेंटमधल्या गोष्टी तर महिलांना त्याचा उपभोग घेता येईलच. पण मला वाटतं तुम्ही आपल्या मैत्रिणींना जरा सल्ला द्यावात, की घरच्या घरी तुम्ही ह्या वेदना होऊच नये म्हणून कशी काळजी घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक महिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रचंड काम करत असते. म्हणजे जरी ते बाहेर असू दे, ऑफिसमध्ये चेअरवर बसून असू दे किंवा घरी स्वयंपाकघरात असू दे, तिचे वेगवेगळे पोश्चर्स सांभाळण्यापासून ती कोणत्या फॉर्ममध्ये काम करते आहे, त्याने तिच्या वेदना पुढे तिला काय होणार आहेत हे दिसतं. एक सर्रास गोष्ट दिसते ती म्हणजे ओट्याजवळ स्त्रिया काम करताना त्यांना कोणी शिकवत नाही कसं उभं राहायचं आहे, कसं काम करायचं आहे. फक्त आईचं बघून कोणाकडून शिकून आपण त्या गोष्टी करत असतो. या महिलांना सुद्धा आपण काही सल्ले देऊ शकतो का, की कोणत्या प्रकारची काळजी स्वयंपाकघरात किंवा घरात आपण घेऊ शकतो? बरोबर. स्वयंपाकघरात तर इम्पॉर्टंट आहेच, पण स्त्रियांनी आपण पाहिलं असेल की टाईम टेबल काहीच नसतं. कारण त्यांचं टाईम टेबल त्या स्वतः बनवायला जरी बसल्या तरी ते पाळलं जात नाही. कारण घरातल्या मंडळींचे काय म्हणतात त्याला, त्यांच्या टाइम टेबलप्रमाणे यांचं ठरतं. कारण आम्ही लहानपणापासून मी बघत आलो की माझी आई काय करायची, माझी बहीण काय करायची, माझी बायको काय करते, इतर स्त्रिया काय करतात, तर कशा पद्धतीने त्यांचं लाईफ चालतं. त्यांना कसंही करून आजारी असलं काही असलं तरी उठून करावंच लागतं. त्या कधीच सांगू नाही शकत की मला ताप आला आहे, की मी झोपते बाबा, उद्या तू स्वयंपाक कर. नाही, मग सकाळी उठून डबा बनवायचाच आहे. सगळ्यांचे वेगवेगळे डबे बनवायचे आहेत. कुणाला पोळी पाहिजे तर कुणाला भाकरी पाहिजे, कुणाला ही भाजी नको तर कुणाला ती भाजी पाहिजे. ते सगळं ती पुरवण्याकडे तिचं लक्ष असतं आणि हे सगळं करत करत ती स्वतःकडे विसरून जाते. मग पाणी यायची वेळ होते, मग त्याचं काम बघायचं, मग कामवाली बाई आली तर ते बघायचं. मग असं वेगवेगळ्या दिवसभरामध्ये तिला वेळच नसतो हे सगळं करण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी एक टाईम टेबल आखून तर तिने डिक्लरेशन केलं की घरामध्ये डिक्लरेशन म्हणजे काय, की मी असं ठरवलेलं आहे की माझी तब्येत मी आता पहिल्यांदा बघणार आहे. माझी तब्येत खूप बिघडत चाललेली आहे आणि हे वर्ष मी माझ्या तब्येतीसाठी देणार आहे. माझी तब्येत जर चांगली असेल तर तुमच्या सगळ्यांची तब्येत चांगली राहील, नाहीतर मीच जर उद्या आजारी पडले तर तुमचं कोणीही करणार नाही. त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की मी सकाळी 5 वाजता उठणार आहे, मी योगा करणार आहे, अर्धा तास फिरायला जाणार आहे, त्यानंतर मी 1 तास तुमच्या स्वयंपाकासाठी देणार आहे. त्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे. तुमचं जे काय असेल मला आधीपासून सांगायचं आहे. मला टाईम टेबल आठवड्याचं पाहिजे. तुम्ही कुठल्या दिवशी काय खाणार आहात नाही खाणार आहात, तुम्ही रात्री जेवायला येणार आहात नाही आहेत, नाहीतर मी 2 वेळेचं जेवण एक्सेस बनवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मला खावं लागतं. ते मला सगळं टाईम टेबल तुमचं आधी पाहिजे. हे सगळं डिक्लेअर करायचं. आणि तुम्हाला म्हणतो ना की आपण जेव्हा छातीठोकपणे एखादी गोष्ट सांगतो ना, सगळे ऐकतात. त्यामुळे डिक्लेरेशनमध्ये ताकद आहे की चला मग, अरे नाही हिला बरं, हिला तब्येत सांभाळायची आहे, हिला काहीतरी करायचं आहे, आपण सपोर्ट करू. हिने आत्तापर्यंत आपल्यासाठी केलं आहे ना, आपण सपोर्ट करू. त्यामुळे छातीठोकपणे सांगावं महिलांनी आपल्या घरामध्ये. आपलेच आहेत आणि ऐकतात सगळे, असं काय नसतं. आपण सांगतच नाही आपण तर कसं कळणार ना. त्यामुळे ते सांगणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न जसं त्याला लागून होता तुमचा, किचनमध्ये. आज किचनमध्ये खूप काम स्त्रिया उभं राहून करतात. आता जेव्हा आपल्याला बिल्डर फ्लॅट देतो त्यावेळी तो तुमची उंची बघून तर ओट्याची उंची नाही ठरवत किंवा तुम्हाला उजव्या बाजूला सिंक द्यायची आहे का डाव्या बाजूला द्यायची आहे हे नाही ठरवत.
त्यामुळे आपल्याला ते ॲडजस्ट करावं लागतं. बरोबर. त्यामुळे जर तुमची उंची कमी असेल आणि जर ओटा उंच वाटतोय तुम्हाला, तर त्या उंच ओट्यावर तुम्ही आहे त्या उंचीमध्ये काम नका करू, तुम्हाला त्रास होणार आहे. मग त्यासाठी काय करावं, तर आपण एक प्लॅटफॉर्म बनवून घ्यावा. ओके. हां, एक पाट असतो जसा आपला, तशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म आपण बनवून घेतला. समजा एक 2 फूट रुंद आणि साधारणतः 3 ते 4 फूट लांबीला असा एवढा जर आपण बनवून घेतला, हां, तर आपण त्यावर उभं राहावं. त्याची हाईट घ्यावी आपल्याला पाहिजे तेवढी. जितकी कमी पडते तितकी त्यावर पैसा खर्च करावा. आता म्हणतील नाही त्याला परत 2,000-4,000 5,000 कशाला? काय गरज आहे? नाही. तुम्हाला डॉक्टरला पैसे नाही द्यायचेत ना, तर खर्च करा इथे. आणि ते उभं राहायचं. ते उभं राहिल्यानंतर आपली उंची बरोबर मॅच होईल आणि आपण छानपैकी करू शकतो ना. बरोबर. आता तुम्ही पाहतात की आपण वेगवेगळ्या स्टेजवर आपण जेव्हा जातो, तिथे एक पोडियम असतो, तिथे एक प्लॅटफॉर्म बनवला. तो उंचीसाठीच असतो ना, की त्या माईकपर्यंत आपली उंची नीट जावी, आवाज जावा. एक प्लॅटफॉर्म. मग आपल्याला किचनमध्ये जर आपण तासनतास काम करणार आहोत, तर एक बनवून घ्यावा. काम संपलं की उभं करून बाजूला ठेवून द्यावा. बरोबर. तर ह्याने तुमचं कितीतरी कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, खांदेदुखी कमी होईल. पोश्चरचं दुखणं कमी होईल. ते एक करावं. तिथे जर पोळपाट लाटणं कुठे ठेवायचं आपलं, ती जागा नीट करून घ्यावी, की आपल्याला गॅसच्या समोर ठेवायला पाहिजे का राईटला ठेवायला पाहिजे. जर समोर असेल तर सगळ्यात ऑलवेज बेटर राहतं. पण तुम्ही राईट लेफ्ट करण्यामध्ये आपल्या मानेला, खांद्याला त्रास होत असतो. इथे तुम्ही लाटताय, इथून इथे टाकताय. पण जर समोर केलं तर ते बेटर असतं. पण तेवढं जर रुंदी नसेल ओट्याची तर ठीक आहे. पण रुंदी असेल तर ते तसं करून घेणं. तर अशा छोटे गोष्टी आपण चेंजेस जर करून घेतल्या तर आपल्याला किचनमध्ये आपण एखादी खुर्ची ठेवावी. हां, म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मग मध्ये बसावं. आता तुम्हाला दिसतंय की मी आता थोडा वेळ ढवळले, तर तुम्ही हॉलमध्ये जाऊन कुठे बसणार परत ना. मग तिथे खुर्ची ठेवावी. थोडा वेळ बसावं, पाहावं, परत करावं. त्यामुळे हे सगळं वापरावं. बरोबर. बापरे! एवढा महिलांनी स्वतःसाठी विचार कधीच केला नसेल जेवढा तुम्ही केलाय. सो थँक यू सो मच फॉर दॅट. म्हणजे या वर्षाचं रेझोल्युशन मिळालंय महिलांना. उद्यापासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या आपल्या घरात डिक्लेरेशन करणार आहेत असं मला दिसतं. सो थँक सो मच या माहितीसाठी. कारण ॲक्युपंक्चर ऑफकोर्स हे एक शास्त्र आहेच त्यांना उपचार पद्धतीसाठी. पण त्याआधी घरी त्या हे सगळ्या काळजी घेऊ शकतात. होऊच नाही म्हणून पहिल्यांदा. बरोबर. म्हणजे जी स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्य राखणं हे पहिलं काम आहे वैद्याचं, डॉक्टरांचं. आजारी पडल्यानंतर ठीक आहे तुम्ही उपचार करा, पण जी जनता आता स्वस्थ आहे ती आजारी पडू नये यासाठी आपल्याला काम जास्त करायला पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. पण बऱ्याच जणांना सर असं पण होतं की कधीच काही त्रास नसतो आणि अचानक एक दिवशी ते दुखणं डोकं काढतं वर. बऱ्याचदा असंही म्हणतात की MRIमध्येही काही दिसत नाही पण वेदना आहेत. असे 2 प्रकारची कॅटेगरी दिसते की ज्यांना कधीच काही दुखणं नाही आहे, पण अचानक एक दिवशी त्रास व्हायला लागला आणि काही जणांना दिसतंय की दुखणं आहे पण MRIमध्ये काही दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीचे काही रुग्ण तुमच्याकडे आलेत का? नक्कीच. म्हणजे वेदना हा आपला शत्रू नाही तर मित्र आहे. हो. कारण वेदना आपल्याला सांगत असते की मला काहीतरी होत आहे, शरीराला काहीतरी होत आहे. आणि हे जे लोक सांगतात की मला कधीच काय झालं नाही, मला कधीच, तर त्यांचं आपल्या शरीराकडे ऑब्झर्वेशन नसतं. शरीर नेहमी सूचना देत असतं आणि त्या छोट्या सूचनांकडे शरीर या व्यक्ती लक्ष नाही देत. आणि मग असं होतं की अरे तो तर चांगला होता, अचानक त्याला हे झालं. बरोबर. तो फिट होता, जिम करायचा, सगळं करायचं, हे करायचं आणि त्याला हे असं झालं. पण त्यांनी लक्ष नाही दिलं त्यांच्या लक्षणांकडे. आता बरेच लोक ॲसिडिटी म्हणून त्याला दाबत ठेवतात. पण ते ॲसिडिटीचंच प्रमाण नंतर लक्षात येतं की हार्टशी संबंधित होतं, असं लक्षात येतं आणि मग ती औषधं घेत बसतात. तर अशा प्रकारे शरीर काही ना काही लक्षणं देत असतं. मग ते वेदनांद्वारे किंवा इतर लक्षणांद्वारे. तर ती लक्षणं आपल्याला ऑब्झर्व करणं. आपल्याला ऑब्झर्वेशन आपल्या शरीराचं खूप जास्त करायला पाहिजे. डॉक्टरकडे जायच्या आधी आपलं शरीर आपल्याला बघायला पाहिजे की नेमकं काय सांगतं आणि शरीर सांगत असतं, कायम सांगत असतं. त्यामुळे हे चुकीचं आहे की शरीर वेदना नव्हती असं कधीच नव्हती नसतं. किंवा मला काही लक्षणं नव्हती असं नसतं. लक्षणं शरीर देत असतं. म्हणजे आम्हाला कसं कळतं की आता समजा आम्ही नाडी बघितली तर आम्हाला लक्षात येतं की या व्यक्तीला हार्टला प्रॉब्लेम आहे, किडनीला आहे, याला लंग्सना आहे. आणि आजार व्हायच्या आधी आपल्याला नाडीद्वारे तपासणी मिळते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मोठा आजार व्हायची सुरुवात
आधीच झालेली असते आणि आपल्याला ती कळत नाही, हळूहळू तो आजार होतो. पण हम्म. शरीरामध्ये बदल झालेले आपल्या एनर्जीमध्ये लक्षात येतात. आपल्या हम्म. नाडीद्वारे आपल्याला पाहता येतात, आपल्या हम्म. जिभेद्वारे आपल्याला पाहता येतात, वेगवेगळ्या लक्षणांद्वारे पाहता येतात आणि पुढे जाणारे आजार आपण टाळू शकतो. त्यामुळे शरीरामध्ये अचानक काही नाही होत. बरोबर बरोबर. तेव्हा शरीरामध्ये आधीच सुरुवात झालेली असते. मृत्यू पण अचानक येत नाही, त्यात पण सुरुवात झालेली असते. वा. असं आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं. दुसरा प्रश्न तुमचा त्याला लागून काय होता? MRI मध्ये कधी कधी दिसत नाही पण हां, तरी वेदना एम आर होते. आयमध्ये सगळ्याच गोष्टी दिसत नाहीत. हम्म. पण आता बऱ्याच गोष्टी आहेत, जसं आता स्नायूंची दुखणी असतील, नर्व्ज एंडिंग्ज आहेत, फेशियाची दुखणी आहेत. तर MRI मध्ये काय दिसेल आपल्याला? इन्फ्लामेशन दिसेल, डिफॉर्मिटी दिसेल, काहीतरी इन्फेक्शन झालेलं आपल्याला दिसू शकतं, सूज दिसू शकते. पण अशा सगळ्याच गोष्टी MRI मध्ये दिसत नाहीत. हम्म. त्यामुळे फक्त MRI वर न जाता आपल्याला वेगवेगळ्या लक्षणांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि तो लक्षणं पाहून मग आपल्याला त्या पद्धतीने त्याची जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला बरं होता येतं. त्यामुळे ॲक्युपंक्चर खूप जास्त लक्षणांवर अभ्यास करतं आणि त्याचं डायग्नोसिस करतं आणि हे सगळं सायंटिफिक आहे. त्याची बरोबर. लक्षणं जी आहेत ती आम्ही सगळी पाहिली जातात, की शरीरामध्ये कुठे हीट वाढली आहे, कुठे ह्युमिडिटी आहे, कुठे जास्त विंड आहे, वायू आहे, कुठे जास्त काय म्हणतात त्याला, किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त सॉल्टी फूड खाते, एखादी व्यक्ती खूप स्पायसी फूड खाते, एखादी व्यक्ती खूप आंबट खाते, एखादी व्यक्ती खूप गोड खाते, एखादी व्यक्ती कडू खाते. तर अशा पद्धतीने आम्हाला कळतं की ही का खाते. काय होतं. गोड खाते म्हणजे तिचं काय प्रॉब्लेम आहे आम्ही ओळखतो, की एखाद्या व्यक्तीला गोडचं क्रेविंग होतं आहे. म्हणजे मग त्याची ह्युमिडिटी, म्हणजे जी एलिमेंट आहे अर्थ एलिमेंट, ते अर्थ एलिमेंट बिघडलेलं आहे. मग अर्थ एलिमेंटमध्ये कुठला ऑर्गन येतो? तर जठर येतं, स्टमक येतं, स्प्लीन येतं. एखादी गोष्ट आंबट खाते व्यक्ती तर ते कुठला ऑर्गन येतो? तो लिव्हर येतो. तिखट खाते तर कुठला ऑर्गन येतो? तो लंग्स येतं. करेक्ट. तर अशा पद्धतीने आम्हाला कळतं की बाबा ही व्यक्ती का खाते. तर त्या 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 एनर्जीमध्ये बिघाड झाला आहे, म्हणून त्याचं ते क्रेविंग होतं करेक्ट. आणि ते खाल्ल्यावर त्या व्यक्तीला बरं वाटतं. मग आम्हाला समजतं की यांची लंग्सची एनर्जी खराब आहे आणि यांची किडनीची एनर्जी खराब आहे, याची जठराची एग्नी खराब आहे, याची हार्टची खराब आहे आणि याची लिव्हरची खराब आहे. मग आम्ही त्या जाऊन आणखी त्याची तपासणी करतो की लिव्हर कुठल्या कुठल्या गोष्टींना कंट्रोल करतं. तर लिव्हर आपल्या स्नायूंना कंट्रोल करतं, आपल्या डोळे आपल्या लिव्हरशी संबंधित आहेत. तर आपला राग आहे तो लिव्हरशी संबंधित आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, लिव्हर खूप इम्पॉर्टंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. तो एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपले मसल्स, टेंडॉन, लिगामेंट्स हे सगळं लिव्हर कंट्रोल करतं. मग आम्ही जाऊन लिव्हरची ट्रीटमेंट करतो, की म्हणजे मग शोधतो आम्ही या कुठे प्रॉब्लेम आहे का. बरोबर. म्हणजे हा व्यक्ती का आंबट खातोय जास्त, असं म्हणजे स्पायसी का खातोय, का तो गोड खातोय, मग त्याची चिकित्सा करतो आणि ते दुखणं बरं होऊन जातं. अशा पद्धतीने एक शास्त्र खूपच ॲडव्हान्स आहे. करेक्ट करेक्ट. खूप ॲडव्हान्स आहे. याच ॲक्युपंक्चर रिलेटेड काही कॉन्सेप्ट आम्हाला समजून घ्यायला आवडतील. डिस्टल नीडल लॉ म्हणजे काय? डिस्टल नेडल म्हणजे की दुखणं एका ठिकाणी आहे आणि सुई आपण तिथे न लावता दुसऱ्या ठिकाणी लावतो. म्हणजे समजा मानेच्या मागच्या भागात दुखणं आहे तर आम्ही त्याची सुई पायाच्या कुठल्या तरी भागात लावतो किंवा हातामध्ये लावतो. कंबरदुखी आहे तर पायात लावतो. बरं. म्हणजे जिथे दुखते तिथेच तुम्ही सुई लावाल असं नाही. आता डोकं दुखते आम्ही इथे हातामध्ये सुई लावणार, त्याला डिस्टल पॉईंट म्हणतात. की दूरवर असणारे पॉईंट्स आहेत पण ते त्या पर्टिक्युलर पार्टवर ते ॲक्शन करतात. ओके. असं आहे. तर असे 6 खूप महत्त्वाचे बिंदू आहेत आपल्या शरीरामध्ये. हे जर 6 बिंदू आपण जर रोज त्याच्यावर आपण टच केला किंवा दाबले तर आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारू शकतं. त्याला 6 डिस्टल पॉईंट म्हणतात. मी सांगू का? म्हणजे समजले समजा आपल्याला तर तुम्ही करू शकता सगळे. नक्कीच. एक सगळ्यात महत्त्वाचा बिंदू आहे हा आपल्या अंगठा आणि पहिलं बोट आहे. त्याच्यामध्ये हे इथे दिसतंय का बघा, इथे हा बिंदू आहे. हा बिंदू आपण जसा प्रेस केला रोज तर याने आपला चेहऱ्याचा भाग हा पूर्ण मानेपासून डोक्यापर्यंत या भागावर जितके काही ऑर्गन्स आहेत, जितके काही आपले अवयव आहेत, नाक आहे म्हणजे सर्दीशी संबंधित, डोळे आहेत, जॉ आहे, दात आहेत, जिव्हा आहे, ओठ आहेत, कान आहे, या संबंधी म्हणजे ऐकू येत नाही, कानात दुखतं आहे,
कानात आवाज येतो आहे, सर्दी झाली आहे, नाक चोकअप झालं आहे, हां, शिंका येत आहेत, डोळे नीट नाही आहेत, डोळ्यात काही प्रॉब्लेम आहे, डोळे दुखत आहेत, लाल झाले आहेत, हां, इन्फेक्शन आहे काहीतरी, चेहरावर काही वेगवेगळे डाग आहेत, हां, स्किन व्हायला लागलेली आहे, डोकं दुखतं आहे खूप, तर या सगळ्यावर हा बिंदू काम किती करणार. वेळ प्रेस करायचं? हा साधारणतः रोज आपण 2 मिनटं प्रेस करायचं एका वेळी. म्हणजे समजा 2 मिनटं कंटिन्यूस प्रेस नका करू, असं काउंट करायचं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सोडा, परत दाबा 10, असं एक 3 वेळा करायचं. असं दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा आपण करू शकतो, बसल्या बसल्या करू शकतो. पण यामुळे आणखी एक याचा फायदा आहे की हा बिंदू आहे पेन कंट्रोल करणार आहे. फक्त चेहऱ्यासाठीच नाही तर शरीरामध्ये कुठेही वेदना असतील, कुठल्याही वेदना असतील, त्यासाठी हा बिंदू आहे. हां, याला LI4 असं नाव आहे आणि चायनीज भाषेमध्ये त्याला HEGU हेगू असं म्हटलं जातं. ओके. तर त्याला हे दाबल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. हा पहिला point पंपिंग करू शकतो. हा एक बिंदू आहे इम्पॉर्टंट. दुसरा बिंदू आहे आपला, ही जी रिस्टची क्रीज आहे, इथून 3 बोटं वर यायचं आणि इथे मध्यभागी, या दोन्हीच्या मध्यभागी इथे एक बिंदू आहे आणि हा बिंदू आपण असा दाबायचा. ओके. हा बिंदू चेस्टच्या एरियासाठी, म्हणजे छातीचा हा जो जेवढा एरिया आहे, मग इथे काय काय अवयव येतात, तर इथे लंग्स येणार, हार्ट येणार, पेरिकार्डियम येणार, बरोबर. तर याचे जेवढे जे आजार आहेत, अस्थमा आहे, हां, हार्टशी संबंधित आजार आहे, अंजायना आहे, हां, चेस्ट पेन आहे, ह्या सगळ्यासाठी आपल्याला हा कामी येणार. श्वास घ्यायला त्रास होतो आहे, ब्रेथलेसनेस आहे, प्लस याला उलटी जर होत असेल एखाद्याला, बाळंतिणीला किंवा प्रवासामध्ये नॉशिया येतो, उलटी येते, तो लगेच कंट्रोल करतो हा पॉईंट. त्यामुळे हा बसल्या बसल्या आपण हे करू शकतो. याला सुद्धा असं करायचं. हा दुसरा पॉईंट झाला, ठीक आहे. त्यानंतर पायामध्ये आपल्या पॉईंट आहे, गुडघ्याच्या खाली 4 बोटं गेल्यानंतर बाहेरच्या बाजूला एक बिंदू आहे इथे, तर तो बिंदू आहे स्टमक 36. हा बिंदू पोटाच्या सगळ्या विकारांसाठी, पोटाचे कुठलेही विकार, हा डायजेशनशी संबंधित, गॅसेस आहेत, उलटीसारखं वाटतं आहे, पोट जड होतं आहे, कॉन्स्टिपेशन आहे, हां, पोट अचानक वाढलेलं आहे, सगळ्या गोष्टींसाठी स्टमक 36 हा बिंदू आहे. हे झाले 3 बिंदू. त्यानंतर पायाच्या अजून खाली गेलं आपण तर अँकलपासून 3 बोटं आतल्या बाजूने एक बिंदू आहे SP6 नावाचा. हा बिंदू आपल्या बेंबीपासूनचे खालचे जे अवयव आहेत त्या सगळ्यांवर काम करणार आहे. म्हणजे कसं की तिथे आपले सगळे प्रजननाचे सगळे ऑर्गन्स आहेत तिथे. त्यामुळे युट्रस आहे, म्हणजे स्त्रियांचे सगळे पाळीचे विकार, युट्रसशी संबंधित विकार यासाठी. त्याच्यानंतर मूत्राशयाशी संबंधित विकार आहेत, किडनीशी संबंधित विकार आहेत, या सगळ्यासाठी ते ऑर्गन, म्हणजे तो पॉईंट कामाला येणार. सेक्शुअल डिसऑर्डर्स आहेत, या सगळ्यासाठी तो. डायबिटीस आहे, त्यासाठी सुद्धा स्टमक 36 SP6 हे बिंदू काम करणार आहेत. तसंच गुडघ्याच्या मागे एक बिंदू आहे, त्याला म्हणतात UB40. तो बिंदूसुद्धा लिहून ठेवा तुम्ही. UB40 हा जो बिंदू आहे सायटिकासाठी आणि कंबरदुखीसाठी अतिशय रामबाण. हा जो बिंदू आपण गुडघ्याच्या मागचा दाबला, गुडघ्याच्या मागे क्रीज आहे, त्याचा मिड पॉईंट आहे, तर तो आपण UB40, तर UB40 हा जर बिंदू आहे, हा जर आपण दाबला तर आपल्याला गुडघेदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे, सायटिकासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि कंबरदुखीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असा हा पॉईंट आहे. आणि आणखी एक पॉईंट आहे हातामध्ये, लंग्स 7 नावाचा. तो हा इथे असतो, या रिस्टपासून इथे 2 बोटं वर गेलं की इथे असतो. आणि हा सुद्धा पॉईंट डोक्याच्या मागे आणि मानेशी संबंधित जे आजार आहेत त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर हा LU7 नावाचा पॉईंट आहे. असे 6 पॉईंट मी तुम्हाला सांगितले. पहिला होता LI4, दुसरा होता PC6,
त्याच्यानंतर तिसरा होता LU7, हे हातामध्ये 3 पॉईंट, पायामधले 3 पॉईंट, स्टमक 36, SP6 आणि UB40, ओके. हे 3 पॉईंट्स. हे अगदी रामबाण आहेत. यामध्ये संपूर्ण शरीर कवर केलेलं आहे. हे जर 6 बिंदू तुम्ही रोज दाबले तर तुम्ही निरोगी राहू शकता. वा वा. तर तुम्ही खूपच डिटेल छान माहिती दिली आहे, म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सगळ्यांना कळू शकते. एक प्रश्न सगळ्यांना नक्कीच पडतो, तो म्हणजे ॲक्युपंक्चर हे लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी कितपत फायदेशीर आहे आणि ते घेता येतं का ते उपचार? नक्कीच, नक्कीच. अगदी बाळापासून हो. देता येतं. ॲक्युपंक्चर कोणालाही देता येतं. अरे वा. अगदी नवजात बाळापासून, म्हणजे अगदी 1-2 महिन्याच्या बाळापासून हं. तुम्ही वृद्धांपर्यंत 100पर्यंत कधीही देऊ शकता. वा. कुठल्याही वयामध्ये देऊ शकता. ॲक्युपंक्चर इतकं सेफ आहे. ग्रेट. आणि द्यावं, खूप उपयुक्त आहे. करायलाच हवं हो, असं आहे. हो, हो. आणि ॲक्युपंक्चर करताना औषधं बंद करावी लागतात का? नाही. अतिशय चांगला प्रश्न आहे. हं. कुठलीही औषधं बंद करायची गरज नाही. हं. आपली सगळी औषधं, डायबिटीसची, ब्लड प्रेशरची सगळी सुरू ठेवून तुम्ही ही ट्रीटमेंट घेऊ शकता. हं, हं. त्यामुळे त्याचा काहीच संबंध नाही त्या औषधांचा. उलट ती औषधं हळूहळू कमी व्हायला मदत होते. बरोबर, बरोबर. मला वाटतं या सगळ्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं आहे ते जे काम करता ते आहे स्ट्रेसवर. म्हणजे शरीरात जिथे कुठे काही स्ट्रेस साठलेला असतो, तिथे तुम्ही त्यावरती उपचार करता आणि तो स्ट्रेस बरा करता. जेव्हा एखाद्याला मानसिक ताण येतो, तेव्हा तो स्ट्रेस नेमका शरीरात कुठे साठतो? स्ट्रेस कुठे साठतो, आणि त्याचबरोबर मी आणखी एक म्हणेल की एनर्जी शरीरामध्ये नेमकी कुठे साठते. वाह! हे दोन्ही एनर्जी आम्हाला नेमकी जाणून कुठे घ्यायला असते. आवडेल. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, स्ट्रेसचं उत्तर देतो मी. तुम्ही अतिशय शांत तुम्ही गाडीमध्ये बसलात आणि अचानकपणे कोणीतरी आलं हं, आणि भांडायला आलं. हं. तुम्ही शांत आहात, बसलात, तुमच्यात एनर्जी नाहीत, खूप थकलात तुम्ही. पण अचानक ती व्यक्ती असं काहीतरी बाहेरून बोलते, तुम्ही दरवाजा उघडता आणि त्या गर्दीत शिरता आणि त्याला आरडाओरडा करायला लागता. तुमच्यात एक प्रचंड शक्ती येते. किंवा तुमच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे, किंवा तुमच्याबरोबर तुमचा मुलगा आहे, त्याला कोणीतरी काहीतरी ढकललं, तुम्हाला राग आला आणि ती अचानकपणे तो 6 फूट माणसाला तुम्ही ढकलून दिलं. हं. तुम्ही आहात 5 फूट, तुमच्यात एनर्जी नाही, तुम्ही स्त्री आहात, पण एक 6 फूट हो. दांडगा माणूस आहे, त्याला तुम्ही आपटले. ही शक्ती येते कुठून? तर आपल्या शरीरामध्ये एक सेंटर्स आहेत, जिथे ही शक्ती स्टोअर केली जाते. हं. आणि जेव्हा उपयोगी पडते, जेव्हा आवश्यक असते, तेव्हा ही शक्ती तिथून येते आणि आपल्याला ती ताकद देते. त्यामुळे अचानकपणे आपल्याला 100 हत्तीचं बळ येतं. हं. ते बेंबीच्या खाली ती शक्ती असते. ओह! आणि बेंबीच्या खाली तो एक बिंदू आहे. त्या बिंदूमध्ये ही शक्ती समाविष्ट असते आणि तिथून ही शक्ती कायम अचानकपणे वाह! जेव्हा आपल्याला गरज लागते त्यावेळी ती मिळत राहते. हं. त्या बिंदूचं सुद्धा नाव आहे रेन 4. ओके. हां, त्या बिंदूला आम्ही स्टिम्युलेट करतो हं, की ती हं, शक्ती चांगली राहावी म्हणून, आणि ती शक्ती आपल्याला मिळत असते. ओके. असंच झालं की हल्ली जे आजार आहेत ना, हे सगळे स्ट्रेस रिलेटेड मॅक्सिमम आहेत. हं. सगळे सायकोसोमॅटिक आहेत. हं. सगळे मनामध्ये स्ट्रेसमुळे, अँझायटीमुळे मॅक्झिमम आजार त्यामुळे झालेले आहेत. हं. आज प्रत्येक गोष्टीत आपल्याला स्ट्रेस आहे. आपला जॉबमध्ये स्ट्रेस आहे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नाही आहेत. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला टेन्शन आहे, भीती आहे, हं. आणि त्याचा परिणाम हळूहळू झालेला दिसून येतो. वेगवेगळे आजार, मोठमोठे आजारसुद्धा हल्ली सांगितलं जातं की स्ट्रेसमुळे होतात. हं. आणि आपल्या नकळत प्रत्येक व्यक्ती म्हणत नाही, मला कुठे काय स्ट्रेस आहे, मला काही नाही आहे, मला काही नाही आहे, आणि हाच आणखी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत की जिथे संस्था सायकॉलॉजिस्ट असतात, ते आपल्याला सल्ला देतात या गोष्टींसाठी, हं. आणि अशा संस्था खूप आहेत. हं. त्याचा आपल्याला सल्ला घेतला पाहिजे जर योग्य ठिकाणी. जर तुम्हाला ॲक्युपंक्चरिस्टकडे येता नाही आलं आहे, मग तुम्ही सायकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या, त्यांच्याशी सल्लामसलत करा. स्ट्रेस कारण ही कुठून तरी संस्था- बाहेर पडला पाहिजे स्ट्रेस कुठेतरी सिस्टममधून. काय असतं की बऱ्याच लोकांना ऐकणारं कोणी नसतं. हं. म्हणजे मला म्हणायचं, मला ऐकायला माझं ऐकणारं कोणी नाही आहे. सायकॉलॉजिस्ट काय करतात, तुम्हाला खूप सल्ला नाही देत, ते तुमचं ऐकून घेतात. घेतात. एक तर तुम्हाला ऐकायलाच व्यक्ती नाही घरामध्ये कोणी. हं. कोण ऐकतंय तुमचं, सांगा ना मला. बरोबर. कुठल्या स्त्रीचं ऐकून घेतलं जातं? स्त्री काय म्हणते की मला
त्रास होतो आहे ना, मला गुडघे दुखत आहेत, मला कंबर दुखते, मला ताप आला आहे, माझं वजन वाढलं आहे, मला झोप नाही लागत, मला जे काय प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही मला सल्ला नका देऊ, माझं हम्म. ऐकून घ्या. बरोबर. तिचं ऐकून घेतलं ना, तिचं दुखणं बरं होणार आहे. बरोबर. पण होतंय काय की सगळेजण तिला सल्ला देतात, तू ते करत नाहीस ना, तू चालायला जात नाहीस बघ, म्हणून तुला त्रास आहे. अरे हो, माझं दुखणं आधी बघा ना, मला पाऊल सरळ करता येत नाही आहे, तर तू चाल, नाही तू व्यायाम कर, मला डॉक्टरकडे तर नाही, बरोबर. माझं काय झालं ते तर बघा. ॲडवाईस नकोय, फक्त ऐकून ॲडवाईस घेणारी नको आहे, व्यक्ती माझं हवी. ऐक, मी म्हणतात माझं ऐकून घ्या, माझं दुखतंय अच्छा, इतकं तिचं आस्थेने फक्त विचारपूस करा, ॲप्रिशिएट करा. ॲप्रिसिएशन हे खूप मोठं औषध आहे स्त्रीसाठी. कुठली गोळी काम नाही करणार जगातली, की Correct. स्त्रीला फक्त ॲप्रिशिएट करा. हम्म. गोळी तर दूरचं, डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. Correct. ऐकून घेणं आणि तेच. ॲप्रिसिएशन करणं, हे दोन दोन कॅप्सूल्स जर दिल्या तुम्ही घरच्यांनी वा वा. तर स्त्रीचं आरोग्य, ती बरोबर. काय पाहिजे, बटाटा भजी करून पाहिजे, आत्ता करून देते. खरंय खरंय खरंय, लगेच ती एका लगेच पायावर. कंबर कसून उभी राहू शकते अगदी खरंय. किचनमध्ये, बरोबर. खरंय. असं आहे. त्यामुळे स्ट्रेस हा कंट्रोल करण्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये खूप काही ॲक्युपंक्चर बिंदू आहेत. पण ज्याने- स्ट्रेस नेमकं साठतो कुठे शरीरात? स्ट्रेस शेवटी मेंदूमध्येच ना, हम्म, हम्म. आणि वेगवेगळ्या एनर्जी जी संस्था आहेत शरीरामध्ये हम्म. तिथे साठतो. ओके. म्हणजे भीती जर तुम्हाला आली तर ती किडनीमध्ये साठते, जर तुम्हाला दुःख झालं तर ते फुफ्फुसामध्ये साठतं, हम्म. तुम्ही सतत चिंतेत असाल तर ते जठरामध्ये साठतं, हम्म. तुम्ही खूप आनंदी असाल ते इमोशन तर तुमचं हार्टमध्ये जाणार, हम्म. आणि तुम्हाला ओके. खूप राग असेल तर तो लिव्हरमध्ये साठणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता, राग, द्वेष, मदमत्सर, भीती, ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या एनर्जी इम्बॅलन्स करतात, बिघडवतात, आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि आपण आजारी पडत असतो. बरोबर. आणि मग काही वर्षांनी हे सूक्ष्म लेवलला चाललेलं असतं. हम्म. आपल्याला काय माहिती आहे की आपल्याला ग्रॉस लेवलमध्ये माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये, आपल्या ॲनाटॉमीमध्ये किंवा आपल्या शरीरशास्त्रामध्ये आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे की अन्न खाल्लं की अशा पद्धतीने पचतं आणि असं असं जातं हो. आणि निचरावतो किंवा अशा गोष्टी असतात. पण सूक्ष्म लेवलमध्ये, मायक्रो लेवल्समध्ये काय काय गोष्टी चालतात हे आपल्याला माहीतच नाही आहेत. म्हणजे जेव्हा जठरामध्ये अन्न येतं तेव्हा स्प्लीनची एनर्जी खालून अग्नी देत असते, बरोबर. आणि म्हणजे ते अन्न समजा जठरामध्ये आहे तर ते जठरामध्ये पचावं म्हणून ती अन्न तिथे थांबवून ठेवणं, याच्यासाठी एक एनर्जी लागते, नाहीतर ते अन्न पटकन जाईल ना हो खाली. हा. मग काय होणार आहे जठरामध्ये ते पर्टिक्युलर वेळेत थांबलं पाहिजे, बरोबर. तिथे सगळे ज्युसेस आले पाहिजे, डायजेस्टिव्ह एन्झाईम सगळे आले पाहिजेत, तिथे एक रॉटिंग रायपनिंग झालं पाहिजे, आणि मग ते खाली गेलं पाहिजे. ते Correct. अन्न तसं खाली गेलं तर शौचामध्ये ते अन्न येणार आहे. बरोबर. ज्यांच्या शौचामध्ये ते अन्न येतं, बऱ्याच लोकांच्या येतं, त्याला आम्ही कच्चं अन्न, म्हणजेच तुमचं डायजेशन बिघडलेलं आहे. हम्म. म्हणजेच तुमचं जी धरून ठेवण्याची जी एनर्जी आहे, अन्न धरून तिथे एनर्जी ठेवते, हम्म, ती स्प्लीन असते, पांथरी, बरोबर. ती एनर्जी वीक आहे. त्यामुळे ते अन्न तसं डायजेशन करता खाली येतं आहे. बरोबर. प्रत्येक ऑर्गन्स जर खाली आले, समजा युट्रस खाली आलं किंवा वेगवेगळ्या ऑर्गन्स खाली येऊ नये म्हणून ती पांथरी स्प्लीनची एनर्जी काम करते. Correct. मग आम्ही काय करतो, ही स्प्लीनची एनर्जी ठीक करतो. स्प्लीनची एनर्जी केली की डायबिटीजसाठी चांगली, डायजेशनसाठी चांगली, वेट कंट्रोलसाठी चांगली, बॉडीमध्ये सूज येऊ नये, पाण्याचा निचरा व्हावा, वॉटर रिटेन्शन होऊ नये, यासाठी. म्हणजे एक बिंदू आम्ही फक्त लावतो हम्म. आणि इतक्या गोष्टीचं काम आम्ही साधून देतो, कारण हम्म. करेक्ट डायग्नोसिस. वा, कमाल. मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळंच यामध्ये माहिती मैत्रिणींपर्यंत आपल्या पोहोचवलेली आहे. एक गोष्ट खूप ऐकायला मिळते ते म्हणजे प्लॅसिबो. हे नेमकं काय आहे, याबद्दल जरा सांगाल का? हा प्लॅसिबो इफेक्ट बघा सगळीकडेच आहे. प्लॅसिबो म्हणजे काय की आता मी तुम्हाला माझ्या घरचंच उदाहरण देतो हम्म. की मी सगळ्यात मोठा, हम्म. माझ्या मागे एक भाऊ होता, तो 1 वर्षाने गेला. हम्म. त्याच्यानंतर बहीण झाली, त्याच्यानंतर आणखी एक भाऊ आला, तो पण 1-1.5 वर्ष आजारी पडला आणि तो गेला. आणि मग त्यानंतर काय झालं की आई एकदम अंथरुणाला खेळली आणि सगळे उपाय केले, ती काय उठेच ना, म्हणजे ती एकदम फ्रस्ट्रेट होऊन गेली.
मग वडील पण एकदम फ्रस्ट्रेट झाले होते. मग एक दिवशी त्यांनी काय काय केलं, की बाहेरून येत होते. एक रस्त्यातली माती घेतली, हं, कागदामध्ये गुंडाळली हं, आणि आले आईकडे आणि सांगितलं, की हे खूप मोठे एक संत साधू भेटले मला आणि त्यांनी तुला हे दिलेलं आहे. हे तुला कपाळाला लावायला सांगितलं हां आणि हे रोज तुला 7 दिवस लावून तू पूर्ण बरी होशील. तिने ती लावली आणि ती बरी झाली. हा प्लॅसिबो आहे. ह्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतात. हं, लक्षात आलं ना? की जिथे आपल्याला सायकिक हिलिंगमध्ये हं, एक फिलिपिन्समध्ये किंवा या अशा वेगवेगळ्या देशांमध्ये ऑपरेशन्स केली जातात हं, विदाऊट कट आणि आतून तुम्हाला असं काहीतरी तुमचं स्टोन काढून दाखवणार किंवा गाठ काढून दाखवणार आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला पेशंट बरे होतात की आपल्या शरीरातली गाठ निघून गेली. तिथे ब्लड पण दाखवतात, सगळं दाखवतात. तर तशा पद्धतीने पण शरीरामध्ये आपल्याला एक आपल्या मनाला बरं वाटणं की बाबा नाही हे केलं म्हणून मी बरा झालो. त्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. विल पॉवरशी रिलेटेड खूप हां, असतं. तर हा प्लॅसिबो प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये ॲक्युपंक्चरमध्ये पण प्लॅसिबो इफेक्ट येतोच थोडा बहुत, हं, की चला आपण ॲक्युपंक्चर सुई लावली म्हणजे आपण बरे होणारच आहोत. करेक्ट. म्हणजे काही आपण ट्रीटमेंट करतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्याच्यावर विश्वास आला, तर तो त्याचा इफेक्ट होतो. त्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. त्याने आपल्याला बरं वाटतं. पण ॲक्युपंक्चर हा फक्त प्लॅसिबो इफेक्ट नाही आहे. ते सायन्स आहे आणि याचा रिसर्च झालेला आहे. याचे सायंटिफिक स्टडीज आहेत. त्याचे वेगवेगळे स्टडीज जसं मी तुम्हाला MRI स्टडीज आणि वेगवेगळे स्कॅन्स असं सगळं सायंटिफिक स्टडीज आलेले आहेत आणि ते प्रूव्हन आहे. आता झालेलं आहे आणि इतक्या वर्षानंतर आता हे मॉडर्न सायन्समुळे ते प्रूव्ह झालेलं आहे. पण हे प्रूव्ह नसतानासुद्धा आपल्या आधीच्या लोकांना, साधू संतांना आणि आता सगळं हे सगळं याचं शास्त्र ज्ञान होतं. तेव्हापासून ज्ञान होतं. हे सृष्टीचं ज्ञान होतं. हे सृष्टीची उत्पत्ती कुठून झाली आणि हे मानवामध्ये हे सगळं कसं आहे सृष्टीतलं सगळ्याचं ज्ञान होतं. वा, या खरं. सगळ्या तत्वांचं ज्ञान होतं आणि त्यावेळी त्याप्रमाणे व्यक्ती बऱ्या व्हायच्या. बरोबर. खूप वर्षांपासून चालत आलेलं चालत शास्त्र आलेलं. आहे. त्यामुळे तुमचं आजच्या या जमान्यामध्ये आपल्याला हे मिळतंय सगळं. बरोबर. म्हणजे साधारण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली ॲक्युपंक्चर शब्द माहीत नव्हता माहीतच कोणाला. नव्हतं. म्हणजे 40 वर्षापूर्वीचीच गोष्ट सांगतोय तुम्हाला. बरोबर. काहीच माहिती नव्हतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन हं, 1970मध्ये जेव्हा चीनमध्ये गेले, तेव्हा त्यांनी ते चीनी शास्त्र अमेरिकेमध्ये नेलं. 70मध्ये आणि त्याचा प्रसार झाला जगभर. युरोपियन लोकांना माहीत होतं हे. कारण युरोप व्यापाराद्वारे चीनमध्ये प्रवास करायचे. त्यामुळे त्यांना माहीत होतं. पण किती जास्त वर्ष नाही झाली याला. हं. पण आज त्या इतक्या कमी वर्षामध्ये हे इतकं प्रचंड वेगाने वाढलेलं आहे आणि अनेक खेळाडू, अनेक सिनेस्टार याच्या ट्रीटमेंट घेतात. आपल्याकडे सुद्धा अनेक सिनेस्टार्स, सेलिब्रिटीज ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत. वा. ॲक्युपंक्चर शास्त्राने. विराट कोहली बरा झालेला आहे आपल्याकडे. त्याचं रिस्टचं पेन होतं. हं. तो बरा झालेला आहे. पूजा बेदीचं कमरेचं दुखणं बरे झालेलं आहे तिचं पूर्णपणे आणि 3 दिवसात स्टेजवर तिने डान्स केला आहे. जी हो. बेड रिडन झाली होती, तिला सर्जरी सांगितली होती, ती ॲक्युपंक्चरनी बरी झाली. त्याच्यानंतर पद्मिनी कोल्हापुरे बऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर विवेक ओबेरॉय आहे. त्याच्यानंतर कुणाल कपूर आहेत, गौरव कपूर आहेत. असे अनेक पेशंट सेलिब्रिटीज आणि खूप ॲक्युपंक्चरचा आपला फायदा घेतात आणि कमाल. आत्तासुद्धा अनेक हॉलिवूड, बॉलिवूड सेलिब्रिटीज, स्पोर्ट्समन्स, हं. ऑलिम्पिक खेळणारे हे घेतात. आपल्याकडे एक सिम्पल कौर म्हणून वेट लिफ्टर होती जी कॉमनवेल्थ ऑलिम्पिकमध्ये गेली होती आणि त्याच्यामध्ये तिने पदक मिळालं होतं तिला. की तिला सांगितलेलं होतं की तू हे खेळू शकणार नाहीस, तुला स्लिप डिस्क झालं आहे, तू परत खेळू शकणार नाही. तिने ॲक्युपंक्चर घेतलं आणि परत कॉमनवेल्थ मारली. वा. तर अशा पद्धतीने अनेक खेळाडू परत करू शकतात. तर खूप छान उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे. हं. सचिन तेंडुलकरसुद्धा नेहमी ॲक्युपंक्चर घ्यायचा. ओके. हो, असे अनेक आपले खेळाडू घेत असतात हं. आणि फिट राहतात. कमाल. त्यामुळे अतिशय उपयुक्त ही चिकित्सा पद्धती आहे. भविष्यात ॲक्युपंक्चरची भूमिका नेमकी कशी असेल? भविष्यामध्ये ॲक्युपंक्चर शास्त्र घराघरात असलं पाहिजे. हं. प्रत्येकाला अवेलेबल झालं पाहिजे बरोबर. आणि अतिशय सुरक्षित उपचार पद्धती आहे जी रेकग्नाईज झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि याची कॉलेजेस सगळीकडे असावीत. यासाठी आता
आमचा प्रयत्न सुरू आहे. हं. कौन्सिल तर झाली आहे भारतामध्ये. हं. अनेक देशांमध्ये सुद्धा याबद्दल वेगवेगळ्या कौन्सिल झाल्यात आणि याचा फायदा तळागाळातल्या लोकांपासून सगळ्यांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हं. त्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा राबवले जात आहेत. त्यामुळे आपल्या देशामधली जी मूळ चिकित्सा पद्धती आहे, जी आपल्याकडे सूचिवेदा नावाचा ग्रंथ होता, हं. सूचिचिकित्सा वेदांमध्ये होती, ती परत आपल्या देशाला मिळावी आणि आपले अनावश्यक जे खर्च चाललेत वैद्यकीय उपचारांवर ते हं. कमी व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर त्यामुळे हे दृश्य बघायचं आहे की प्रत्येक गावागावामध्ये एक ॲक्युपंक्चरिस्ट असलाच पाहिजे. वाह! खरंच हे खरंच पूर्ण व्हावं तुमचं स्वप्न आणि येस. सगळीकडे आपल्याला क्लिनिक्स बघायला मिळावेत. येस. आपला जो प्रेक्षक वर्ग जो वेदनेत आहे त्यांना ॲक्युपंक्चरबद्दल किंवा ओव्हरऑल काय सल्ला द्याल तुम्ही? कसं आहे की जेव्हा तुम्हाला वेदना होते त्यावेळी ती वेदना समजा 3 आठवडे किंवा 4 आठवड्यांपर्यंत कमी नाही झाली हं. तर तुम्हाला जाऊन त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. हं. घरच्या घरी उपाय करू नका. 1 महिना 2 महिन्यापेक्षा जास्त पुढे जाऊ नका हं. आणि लगेच तपासून घ्या. जर तुम्हाला तुमच्या फिजिशियनकडे जा, त्यांना तपासून घ्या काय नेमकं झालं आहे. ॲक्युपंक्चरिस्टकडे तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता किंवा आपली चिकित्साची जी सेंटर्स आहेत, हं. अशा प्रकारचे सेंटर्स अनेक ठिकाणी आहेत. तिकडे तुम्ही जाऊ शकता. चिकित्सा नी स्पाइन अँड मोरमध्ये आपण काय करतो, तर आपल्याकडे आयुर्वेदिक फिजिशियन्स असतात, जे सगळे सिनियर आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत. ते आमच्या रुग्णांना तपासतात आणि तपासल्यानंतर मग त्याचं कंप्लीट हिस्ट्री घेतात. लहानपणापासूनची सगळी हिस्ट्री घेतली जाते. कुठले कुठले आजार झालेत, काय झाले, कुठले ट्रॉमा आहेत, सगळी हिस्ट्री घेतात आणि त्यानंतर आमचे फिजिओथेरपिस्टचे डॉक्टर्स असतात. ती एक टीम असते. ती टीम पूर्णपणे शरीराचं असेसमेंट करतं. असेसमेंटमध्ये साधारण अर्धा तास जातो त्यांचा. एक एक स्नायू, एक एक जॉईंट्स तपासले जातात आणि सगळी फ्लेक्झिबिलिटी, पोश्चर सगळं तपासलं जातं. हं. मग तो एक रिपोर्ट बनवतात. मग आयुर्वेदिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट दोघंही तुमचा रिपोर्ट बनवतात. तो रिपोर्ट आल्यानंतर त्याचं नंतर फायनल डायग्नोसिस होतं आणि मग ते डायग्नोसिस झाल्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते आणि एक प्रोग्राम आखला जातो ओके. आणि त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला समजावलं जातं की कशा पद्धतीने आपण जाणार आहोत की आज तुम्हाला सूज आहे गुडघ्याला, हं. सूज कमी करण्यासाठी आपण या ट्रीटमेंट करणार. मग वेदना कमी करण्यासाठी या ट्रीटमेंट आहेत. फ्लेक्झिबिलिटी, मुवमेंट वाढवण्यासाठी, हं. तुम्हाला चालतं करण्यासाठी, उठता बसता येण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण उपचार करत जातो आणि मग एक प्रोग्राम ठरवला जातो. तो साधारणतः 10 दिवसांपासून 3 महिने आणि खूपच जुनाट आजार असतील तर 6 महिन्यांपर्यंत असे ते उपचार असतात. ते आमची सगळी डॉक्टरची टीम आमच्या रुग्णांना समजावून सांगते आणि मग उपचार आठवड्यातून एकदा, आठवड्यातून 2दा अशा प्रकारे ते उपचार केले जातात आणि मग आपले रुग्ण बरे व्हायला लागतात. ओके. आणि हा आपल्याकडे आपल्या सगळ्या सेंटर्सना अशा प्रकारचे प्रोटोकॉल्स असतात आणि मग त्यामध्ये ॲक्युपंक्चर, मॉक्सिबक्शन, कपिंग, आयुर्वेदिक पंचकर्म, फिजिओथेरपी एक्सरसाइज आणि मग अनेक ट्रीटमेंट्स आहेत ज्यांची नावंसुद्धा अनेकांना समजणार नाही मी जर उल्लेख केला तर. पण तुम्ही जर क्लिनिकमध्ये आलं तर ते तुम्हाला सगळं पाहता येईल की अनेक इंटिग्रेट करणाऱ्या ट्रीटमेंट आहे की ज्याने आपला अल्टिमेट गोल आहे की आलेली व्यक्ती इथून सुदृढ जावी बरोबर. आणि छान जावी आणि त्याचं पुढचं आयुष्य चांगलं जावं आणि त्या आयुष्यामध्ये पुढील त्या व्यक्तीला परत हे प्रॉब्लेम्स येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ट्रीटमेंट अर्धवट सोडली तर आपण काही नाही करू शकत, पण ट्रीटमेंट पूर्ण केली तर अनेक रुग्ण आमच्याकडे येतात आणि आपल्याला सांगतात की आम्हाला आता बरं वाटतं आहे आणि आम्हाला 10-15 वर्षात, 20 वर्षात एक गोळीसुद्धा खावी लागली नाही आणि आम्ही सगळं कामं नित्यनेमाने चांगली करतो असे रुग्णच आम्हाला येऊन सांगतात. ग्रेट. त्यामुळे वेगळं काही पावती द्यायची गरज नाही. आणि आपली जी सेंटर्स आहेत ही पुण्यामध्ये एक सेंटर आहे कर्वे रोड नळ स्टॉपपाशी. मुंबईमध्ये दादर शिवाजी पार्क, अगदी शिवाजी पार्क मैदानाच्या समोर तिथे एक संतोष अपार्टमेंटमध्ये तिथे सेंटर आहे. बोरिवलीला सुद्धा आपलं सेंटर आहे बोरिवली स्टेशनपाशी आणि ठाणे इथे सुद्धा एक सेंटर आहे. अशी मुंबईमध्ये 3 आणि पुण्यामध्ये 1 अशी ही 4 केंद्र चिकित्सा नी स्पाइन अँड मोरची पूर्णपणे कार्यरत आहेत. इथे ॲक्युपंक्चरसोबत इतरही ट्रीटमेंट दिली जाते आणि कंप्लीट आमची टीम आहे जी खूप एक्सपिरियन्स टीम आहे ती या सगळ्या गोष्टींवर काम करत असते. वा,
सो थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही आणि ॲक्युपंक्चर या विषयाबद्दल खूप कमी माहिती असते सगळ्यांना. तुमच्यामार्फत ती सगळ्यांना छान मिळाली. यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू आणि तुमच्या चॅनलवर मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि मज्जा वेलनेसकडून एक छोटीशी भेट. तर आजच्या या भागात तुम्ही पाहिलं की भारतीय शास्त्र असलेलं ॲक्युपंक्चर हे तुमच्या वेदना अगदी मुळापासून दूर करू शकतं. त्यामुळे सुईला घाबरू नका. याची आणखी माहिती मिळवा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. मज्जा वेलनेसचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्यांसोबत शेअरसुद्धा करा. मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन भागात नवीन माहितीसहित. तोपर्यंत मज्जा वेलनेस तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत.